थोड्या वेळातच कार्यक्रमाची सुरुवात करतोय. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने. नमस्कार, मी डॉक्टर राजीव झणकर आपल्या सर्वांचे भारत मंथन फाउंडेशनतर्फे सहर्ष स्वागत करतो. भारत मंथन फाउंडेशन ही संस्था सांस्कृतिक, सामाजिक व आरोग्य या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. आम्ही दरवर्षी हिंदू नववर्षाचे स्वागत यात्रा काढून करतो. त्याचबरोबर आपल्या परंपरांची आणि इतिहासाची ओळख सर्वांना व्हावी म्हणून प्रदर्शन व वेगवेगळ्या स्पर्धा यांचे आयोजन करतो. गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी आपले समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत म्हणून प्रयत्न करतो. समाजातील गरीब वर्गासाठी मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे उपक्रम पण आम्ही राबवतो. या सगळ्यात समाजातील अनेक संस्था व सुजाण नागरिक यांचे सहकार्य आम्हाला मिळते. गेल्या 5 वर्षात आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची भाषणं आणि परिसंवाद आयोजित केले आहेत. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. गेल्या 15 ते 20 वर्षात मुंबई आमूलाग्र बदलली आहे. लाखांची मुंबई करोडोंची झाली. कितीही पुनर्वसन झाले तरी झोपडपट्ट्या काही कमी होत नाहीत. उंच उंच इमारतींनी मुंबईचे एक क्षितिज झाकोळले आहे. या सर्वात सामान्य मुंबईकर कुठे हरवला आहे? मुंबई घडते आहे की बिघडते आहे? सौरभ वैशंपायन म्हणतात, मुंबईचं गाडं नेमकं कुठे अडतंय? मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? मुंबईच्या सुरक्षेबाबत कोण बोलतंय? मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? मुंबईच्या पायापाशी नेमकं काय जळतंय? मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? मुंबईचं नेमकं दुखणं कुणाला कळतंय? मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? मुंबई शहर म्हणून खरंच विकसित होत आहे? मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? आपल्या नकळत शहर आतून सडतंय. मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? नुसताच देखावा काही खरंच बदलतंय? मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? वरवरच्या मलमपट्टीने शहर पुवाळतंय. मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. मुंबई शहर घडतंय की बिघडतंय? याची चर्चा करण्यासाठी आज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे आणि प्रसिद्ध राजकीय विश्लेषक श्री अनय जोगळेकर आपल्यामध्ये आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर पण येणार होते, पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आज येऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांना गेले 5-6 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. आता ते घरी आलेत, पण डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. त्यांना यायची इच्छा होती, पण डॉक्टरांनी सांगितलं नाही जायचं. तर मी त्याच्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो. पण भाऊंना लवकरात लवकर आराम पडो अशी मी सदिच्छा देतो. कारण भाऊ आमचे आहेत आणि आम्ही कधी हाक दिली की भाऊ आमच्या सगळ्या कार्यक्रमांना तत्परतेने हो म्हणतात. त्यामुळे भाऊंसाठी आपण एक प्रार्थना करूया की त्यांची तब्येतीनं लवकर आराम पडो. मी प्रसाद काथे आणि अनय जोगळेकर यांचे स्वागत करतो. भूषणजी हां.
नमस्कार. विषय महत्त्वाचा आहे, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, मुंबईकराच्या जिव्हाळ्याचा आहे. आपल्याला लाभलेले हे दोन पॅनलिस्ट, त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो, कारण ह्या विषयावर बोलण्यासाठी ते ऑथॉरिटीने बोलू शकतात ते आपल्याला माहिती आहे. त्यांचे व्हिडिओ आपण बघितले आहेत. प्रसादजींना आपण जय महाराष्ट्र चॅनलवर बघतो, वेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणत असतात. त्यामुळे ह्या दोघांचा सहभाग आपल्याला लाभला, याच्याबद्दल त्या दोघांचा मनपूर्वक आभार मानतो. पण विषयाला सुरुवात करूया. मुंबई हा विषय खरं तर इलेक्शन आली की मुंबईचा चर्चा चालू होते. मी लहानपणापासून ऐकतोय, प्रत्येक इलेक्शन आली की मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, मुंबई वेगळी होणार, मुंबई लुटून द्यायला लावली आहे, मुंबईवर आक्रमण, अशा अनेक प्रकारची हाकाटी सुरू होते. आणि मग त्यातून राजकारण होतं. इलेक्शन येते, इलेक्शन जाते, आणि इलेक्शन संपली की सगळं चिडीचूप होतं आणि सगळे राजकारणी आपापल्या चरितार्थात मग्न होऊन जातात. मुंबईकर मात्र तिथेच राहतो. 30 लाखाची, म्हणजे 1950ला मुंबईची लोकसंख्या 30 लाख होती. आज ती 2 कोटीच्या वर निघून गेलेली आहे. हे मुंबई जी घडते आहे, म्हणजे 7 बेटातली मुंबई उपनगरात वाढली, पुढे ती MMRDA मध्ये गेली, आणि आता तर त्याच्याही पुढे चालली असं दिसतंय, कारण नवीन एअरपोर्ट आला, सगळं होतं आहे, तिकडे बंदर येते. अशा वेळेला त्यात मुंबईकर कुठे असणार आहे आणि मुंबईकराचा विकास होणार आहे का नक्की? तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जो मध्यमवर्गीय मुंबईकर आहे, त्याच्यासाठी मुंबईचं भवितव्य काय, त्याला ह्या मुंबईच्या विकासामध्ये सहभागी करून घेणार आहात का? विशेषतः आज आपण जे घरांच्या किमती बघतो, की घरं बघतो, पायाभूत सुविधा बघतो, ह्याच्यामध्ये मुंबईकर कुठे असणार आहे? तर मला वाटतं आपण मुंबईकराच्या एकूण मुंबईच्या विकासामधल्या सहभागाविषयी आणि त्याचं स्थान काय आहे ह्याच्याविषयी चर्चा करत असताना पहिला विषय घेऊया की मुंबईची आरोग्य व्यवस्थेवर बोलूया. तर कारण मुंबईची संख्या जशी वाढते आहे तसंच मुंबईकरासाठी तेवढी समर्थ आरोग्य व्यवस्था उभी राहते का, हा प्रश्न मनात येतो. काय म्हणाल तुम्ही या विषयावर? मुंबई हे कदाचित एकमेव शहर आहे महाराष्ट्रातलं आणि देशातली खूप कमी शहर आहेत की जिथे महापालिका पण मोठी रुग्णालयं चालवते. राज्य सरकारची रुग्णालयं आहेत आणि अगदी आत्तापर्यंत मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसाला काही आजार झाला किंवा काही त्याला आरोग्याची समस्या आली तर हमखास महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन इलाज करता यायची अशी परिस्थिती होती. गेल्या काही वर्षात आपल्याला जाणवतंय की जसा जीवनाचा आर्थिक स्तर वाढला तसं थोडंसं माणसाच्या अपेक्षाही वाढल्या आणि मग महापालिकेच्या रुग्णालयापेक्षा किंवा सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगीमध्ये जावं अशा प्रकारची लोकांचा कल दिसून यायला लागला. आता आपण भविष्यातल्या 10 वर्षांकडे बघतोय, कारण जेव्हा मुंबईची लोकसंख्या वाढते आणि या लोकसंख्येमध्ये खास करून जो झोपडपट्टीमध्ये राहणारा किंवा इतर राज्यातनं मुंबईत येऊन स्थिरावलेला 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी, कारण त्यांच्याही शिक्षणाच्या गरजा आहेत, त्यांच्याही आरोग्याच्या गरजा आहेत, आणि जी सरकारी व्यवस्था होती आरोग्याची त्या व्यवस्थेतला मुख्यतः त्याचा लाभार्थी जरा म्हणता येईल तो हा वर्ग झाला आहे. आणि त्यामुळे सामान्य मुंबईकर आहेत, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय, यांना जी एक चिंता सतावत असते की या व्यवस्थेमध्ये गेलं तर आपल्या आरोग्याची हेळसांड होईल का, आणि जर खाजगीमध्ये गेलं तर खाजगीमध्ये त्याचे उपचारांचे दर एवढे आहेत की एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा गरीब करण्याची ताकद या 7 दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये. आणि त्यामुळे जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो मुंबईचा, तेव्हा ही आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे सक्षम होऊ शकते, तर हे आरोग्य व्यवस्थेचं आव्हान मुंबई पुढे आहे. खास करून MMR क्षेत्रामध्येही आहे आणि मुंबईमध्येही, की मध्यम वर्गासाठी परवडणारी उपचार व्यवस्था कशा प्रकारे करता येईल. आणि याच्यामध्ये खास करून महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडनं केले जाणारे प्रयत्न आहेत ते कोविडच्या काळामध्ये ते एका स्तरावर गेले, पण कोविडनंतर पुन्हा एकदा परिस्थिती मागे येते. दुर्दैवाने हा मुद्दा निवडणूक प्रचाराचा किंवा निवडणुकीच्या दिवशी जाऊन मतदान करण्याचा अजून झालेला नाही आहे.
राष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली गेलेली आहे. त्याच्यामध्ये मग आयुष्यमान भारत सारख्या योजना सुरू केलेल्या आहेत. पण अनेकदा आपल्याला असं वाटतं की या योजना ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी किंवा खास करून गरिबांसाठीच्या योजना आहेत. सामान्य लोकांना, मध्यमवर्गीयांना त्याचा फायदा कसा मिळणार? आणि त्यामुळे ज्या प्रकारची तरतूद महापालिकेने किंवा राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये करायला हवी ती होणं आणखीन अपेक्षित आहे. आणि ती जर व्हायची असेल तर या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दर्जाबद्दल अधिक सक्रियतेने लोकांनी त्याच्या मुद्द्यावर पुढे येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण खास करून जेव्हा आपण वाढवण बंदर ते दिघी बंदर आणि लोणावळा एवढा जर म्हणजे ब्रॉडर MMR रिजनचा आपण विचार केला तर खास करून मुंबई शहराबाहेरची जी परिस्थिती आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अन्य महापालिका आहेत तिथे हा प्रश्न गंभीर आहे असं मला वाटतं. ह्या आरोग्य व्यवस्थेवरून तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो, लोकांनाही माहिती असेल. म्हणजे अशा अनेक घटना घडतात. ओळखीतला एक मुलगा जो सायन हॉस्पिटलमध्ये नोकरीला होता, कर्मचारी, त्याला छातीत दुखू लागलं, त्याला रुग्णालयात ठेवलं, डॉक्टरांनी तपासलं आणि मग बरं वाटलं म्हणून घरी पाठवलं. आणि त्याला पुन्हा घरी गेल्यावर हार्ट अटॅक आला आणि तो गेला. म्हणजे जो मुलगा सायन हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता त्याला इतर ठिकाणी जाणं शक्य नव्हतं. सायन हॉस्पिटलने त्याला घरी का पाठवलं? कारण आमच्याकडे गर्दी खूप आहे. सो मुंबईसारख्या ठिकाणी जे आम्ही मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय लोक राहतो आणि जो एक गरीब वर्ग आहे ज्यांना टाटा किंवा जे ह्याचा आधार आहे किंवा सायन हॉस्पिटलचा आधार आहे, त्यांच्यासाठी राज्यकर्त्यांनी मुंबईत हॉस्पिटल बांधू नये अशी कुठली जागा नाही मिळत आपल्याकडे असं मला वाटतं का? तुम्हाला काय वाटतं या विषयावर? म्हणजे आज एवढं BKC होते किंवा अजून काय होतं, तिकडे मोठी हॉस्पिटल येऊ शकत नाही आहेत का? मी खाजगी हॉस्पिटलचं म्हणत नाही, कारण खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लाखो रुपये खर्च होतो. तुमची पॉलिसी असली की दुप्पट खर्च असतो, पॉलिसी नसली की खिसा संपतो. असा जी परिस्थिती आज मध्यमवर्गावर आली आहे, ह्याच्यावर राज्य सरकार किंवा म्युन्सिपालिटी ह्यांनी काय करायला पाहिजे का? म्हणजे त्याला करता येणं शक्य आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं प्रसादजी? सर्वसाधारणपणे महानगरांच्या आरोग्याचा प्रश्न हा दुर्दैवानं कधीही निवडणुकीचा मुद्दा बनत नाही, जसं अनय म्हणाला. आणि याला दुसऱ्या पातळीवरची कारणीभूत जर कोणी व्यक्ती असेल तर ती काही प्रमाणामध्ये मतदार पण आहेत, की मतदार हा सुद्धा आरोग्य या विषयाकडे पाहून मतदान करताना दिसत नाही. पण जर समजा मुंबईतल्या गरजांच्या बाबतीत आपण पाहिलं तर महानगरपालिका आणि राज्य शासन दोघांकडूनही या राज्यामध्ये, राज्य म्हटलं तर कोणाला तरी कदाचित खेद वाटू शकतो, पण या प्रदेशामध्ये जे जवळपास एका राज्याच्या एवढाच हा प्रदेश आहे, तिथे दोघांकडूनही, राज्य शासन आणि महानगरपालिका दोघांकडूनही रुग्णालयं चालवली जातात. दोघांची रुग्णालयं आहेत आणि दोघांच्या रुग्णालयामध्ये ताप आल्यापासून ते हृदय प्रत्यारोपणापर्यंत सर्व प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहे. यामधला जो महत्त्वाचा टप्पा आहे तो महत्त्वाचा टप्पा असा आहे की सप्लाय आणि डिमांड. रुग्ण किती संख्येनं आले आणि किती संख्येनं रुग्णांवर उपचार झाले. इथे मधला जो टप्पा येतोय तो आहे प्रचंड रुग्णांची आवक आणि उपलब्ध असलेल्या RMOच्या माध्यमातून, खाटांच्या माध्यमातून सुविधा पुरवण्याची क्षमता. आता यातला एक जो डिफरन्स जिथे सगळ्यात मोठा येऊन मुद्दा थांबतो तो असा आहे की रुग्णालयात केवळ मुंबईकर जातोय का? रुग्णालयात केवळ मुंबईकर जात नाही आहे. इथे आलेला स्थलांतरित तिथे सगळ्यात आधी जातोय. गेल्या काही काळात मी हे अत्यंत जबाबदारीनं बोलेन आणि ठामपणे बोलेन की तुम्ही सार्वजनिक रुग्णालयांमध्ये जा, बातमीदारीच्या निमित्तानं आम्ही तिथे सातत्यानं जात असतो. अचानक काळे कपडे घातलेले जास्त का दिसत आहेत? ही जी व्यवस्थेवर आलेली एक प्रकारे दबाव गटाची सूज आहे ना, ती आपल्यासारख्या अनेकांना भीतीनं त्या व्यवस्थेपासून दूर करते. पहिल्यांदा तर स्थलांतरितांचा दबाव आहे. दुसरा दबाव हा चांगल्या प्रकारच्या उपचारांना महानगरपालिका आणि राज्य शासनापेक्षा इतर कुठेतरी मिळू शकेल या भावनेतून खाजगी रुग्णालयांकडे जाणाऱ्यांच्या बाबतीतला आहे. आणि तिसरा टप्पा आहे की आपण आरोग्य व्यवस्था कितीही सक्षम केली तरी पण या दबावाला आपण उत्तर देऊ शकत नाही या भावनेतून राजकारण्यांनी केलेलं दुर्लक्ष आहे.
हा निवडणुकीचा मुद्दा बनू शकेल, कारण मतदार राजा आहे तो या विषयावर वोकल होईल का, हा प्रश्न तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण आत्तापर्यंत तुम्ही दोघंही म्हटलं की हा काही कोणीच बोलत नाही, निवडणुकीत हा मुद्दा बनत नाही. निवडणुकीत भलतेच अस्मितेचे मुद्दे बनतात, म्हणजे दुर्दैवाने जात असते किंवा भाषा असते किंवा काही असते. पण हा जो विषय आहे जो, आणि मुंबईसारख्या शहरासाठी, म्हणजे आपण मगाशी एक आमच्याकडे स्टॅटिस्टिक्स बघितलं की देशभरामध्ये फक्त 3% जमीन, देशाची 3% जमीन ही शहरांनी व्यापलेली आहे. म्हणजे शहरं फक्त देशाचं एकूण भौगोलिक क्षेत्र घेतलं तर त्यातल्या 3% भागांवर ही फक्त शहरं आहेत. त्याचा पण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन मात्र 60% आहे लोकांचा. म्हणजे शहरं किती महत्त्वाची आहेत, आणि त्या महत्त्वाच्या शहरातील नागरिकांना आपली आरोग्य व्यवस्था महत्त्वाची वाटत नाही का? असं म्हणजे हे थोडंसं का त्यांचा इग्नोरन्स आहे, काय आहे, का असं होतं? मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये, म्हणजे आपण आपली तुलना युरोपशी करू नये, कारण युरोपसारख्या म्हणजे खंडात किंवा अनेक देशांमध्ये तिथे शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था सगळ्यांसाठी असते आणि ती सार्वजनिक असते. म्हणजे तिथे जरी तुमची इच्छा असली तरी तुम्ही खाजगी शाळेत पाठवू शकत नाही आणि खाजगी दवाखान्यात वगैरेही पाठवण्याचे पर्याय मर्यादित असतात. जेव्हा एखादी व्यवस्था सगळेजण वापरतात तेव्हा त्याच्या दर्जाबद्दल लोक अधिक जागरूक असतात. भारतासारख्या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रात, मुंबईत सरकारी शाळांमध्ये राजकीय नेतेच आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवत नाहीत. मराठीचा आग्रह धरणारे पक्ष स्वतःच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवत नाहीत. आणि त्याच प्रकारे त्यांना जेव्हा कोणते आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, एखादा अपवाद वगळता स्वतः खाजगी रुग्णालयात किंवा महागातल्या महाग अगदी परदेशात जाऊन ट्रीटमेंट घेतात. जेव्हा नेते असे वागतात किंवा तुमच्या समोरचे जे आयकॉन असतात ते अशा प्रकारे वागतात. पूर्वी कसं होतं, पूर्वी पर्यायच नव्हता. पूर्वी सगळ्यांसाठी सरकारी शाळा किंवा गव्हर्नमेंट एडेड शाळा एवढाच पर्याय होता. आता शिक्षणाच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला पर्याय उपलब्ध झालेला आहे. जर तुमच्याकडे खिशात पैसे असतील आणि नसतील पण तुम्ही कर्ज काढून उपचार घेऊ शकत असाल तर तुम्हाला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. आणि लोकांना असं वाटायला लागलं की हा जर म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी कोणी हेळसांड करत नाही आणि स्वतःच्या भविष्याशी कोणी हेळसांड करत नाही, आणि त्यामुळे लोकांना ते जाणवतं आहे की खाजगी रुग्णालयातला खर्च किती आहे. पण तरी देखील शेवटी हे आलिया बोगासी म्हणून का होईना की उगाच स्वतःच्या जीवाशी खेळ नको, आणि कुठेतरी ही लोकांना असं वाटतं की सरकारी रुग्णालयात गेलं आणि चुकीचे उपचार झाले किंवा काही बरं वाईट झालं तर त्याचं जबाबदारी घेणारं कोणी नाही आहे. आणि त्याच्यामुळे ती रिस्क कशाला घ्यायची उगाच, त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये जाऊन निदान तिथे रांगा लावायला लागत नाही, तिथे उपचार पटकन मिळू शकतात. आणि हे मी खूप जबाबदारीने बोलतो. अगदी अनेक परदेशातही म्हणजे तिथल्या आरोग्य व्यवस्थांवर येता ताण आलाय आणि तिथले लोकही हल्ली असं म्हणतात की भारतात निदान तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही पटकन उपचार घेऊ शकता. परदेशामध्ये आज तुम्हाला UK मध्ये असेल किंवा युरोपमध्ये असेल, जरी तुम्ही इन्शुरन्सनी कव्हर असाल, जरी तुम्ही तिथे नॅशनल इन्शुरन्स पॉलिसी असेल, सगळे म्हणजे सार्वजनिक रुग्णालय असतील, तरी तुम्हाला अनेक प्रकारच्या उपचारांसाठी 2-2 महिने 3-3 महिने थांबावं लागतं. मुंबईमध्ये तुम्ही पैसे असाल तर गोष्टी करू शकता, पण त्याच्यामुळे एक विषमता, खास करून आरोग्याच्या क्षेत्रात तर खूप मोठी विषमता आपल्या समोर येते आणि तो काही निवडणुकीचा मुद्दा होईल असं मला वाटत नाही. आणखीन एक मुद्दा, कारण देशातल्या अन्य कुठल्याही भागापेक्षा तिथे जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे, कदाचित दिल्लीचा अपवाद कारण तिथे एम्स वगैरे आहे म्हणून, पण त्याच्यापेक्षा मुंबईतली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बरीच बरी आहे. आणि त्यामुळे शेवटी तुम्ही तुलना करता आणि त्याच्यामुळे हा मुद्दा होईल असं मला वाटत नाही. याला एक जोडायचा मुद्दा असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनामध्ये काय काय घडत होतं ते आपण पाहत होतो. कोरोनामध्ये आपण काय पाहिलं तर देवेंद्र फडणवीस शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्याच पद्धतीनं वांद्र्याला राहणाऱ्या एका महाराजांच्या पत्नी या एका अशा रुग्णालयामध्ये दाखल झाल्या जे कोरोना रुग्णालयच नाही आहे. त्या करोना झाला होता त्यांना. हो, त्यांना कोरोना झाला होता. त्यातली पुढची गोष्ट अशी आहे की एका उद्योग समूहाच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करून घेण्यासाठी अख्खा मजला रिकामा केला गेला आणि तो कोरोना वॉर्ड म्हणून खास त्यांच्यासाठी परावर्तित केला गेला. आणि ते रुग्णालय हे आजतागायत खाजगी उद्योग समूहाचं रुग्णालय आहे. त्यांना जाता आलं असतं ना. त्यांनी 25 वर्ष मुंबईवर राज्य केलं, त्यांना स्वतःला BMCच्या एकाही हॉस्पिटलमध्ये जावंसं वाटू नये. देवेंद्र फडणवीस गेले होते, पण अगदी गेले होते. देवेंद्र फडणवीस गेले, पण त्या कुटुंबाच्या सुनेला, ज्यांनी वर्षानुवर्ष मुंबईवर राज्य केलं,
ज्यांनी वर्षानुवर्ष हे सांगितलं की आम्ही मुंबईला काहीतरी दिलं, त्यांना स्वतःला BMCच्या हॉस्पिटलमध्ये जावंसं वाटू नये, ही शोचनीय बाब आहे. आणि यातून आदर्श निर्माण होतात. पण पण म्हणजे तुम्ही खाजगी म्हणजे सरकारी रुग्णालयाचा भाग बघितला, कारण मी रिसेंटली मला अनुभव असा आला, मी टाटामध्ये गेलो होतो. आधी पहाटे गेलो, कळलं नाही. दुपारी गेलो जेव्हा, तेव्हा मला एखाद्या मॉलमध्ये आल्यासारखं वाटलं. एवढी प्रचंड गर्दी आहे. म्हणजे आपलं मला वाटत नाही इथे सगळेजण किती जण सरकारी रुग्णालयात जातात, पण सरकारी रुग्णालयामध्ये टाटामध्ये जी काय गर्दी बघितली आहे, मॉल बघितला, आम्ही वेडे आलो. आणि मी आणि भाऊ होतो माझा, आम्ही मग अशा वेळेला मनात आलं की बाबा इकडे अजून काही रुग्णालय उभारता येणार नाही का? एक 200-500 कोटी खर्च करायची तयारी नाही आहे का? तेवढं मग ते करणारे म्हणजे ते लक्ष देणार आहेत काय? कोणता पक्ष लक्ष देईल किंवा कोणते राज्यकर्ते लक्ष देईल ह्याचा जनतेने विचार करायची गरज आहे की नाही? हा माझा प्रश्न होता. पण म्हणजे तुम्हाला वाटतं की अजूनही जनता त्याचा विचार करत नाही? दुर्दैवानं तसं होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला पर्याय नाहीत ही वस्तुस्थिती. मी माझ्या घरातलं तुम्हाला उदाहरण देतो. माझ्या घरामध्ये 2 पिढ्या डॉक्टर आहेत. माझी आई ही महाराष्ट्रातली पहिली महिला MD 1970 साली गुजरातमध्ये जाऊन शिकून आलेली. तिला कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर झाला. आणि आम्ही विचार करत होतो की तिचं ट्रीटमेंट कुठे करायचं. माझी हिंमत नाही झाली तिला मी टाटामध्ये घेऊन जायची. आणि याचं कारण आहे की प्रचंड वेटिंग पिरियड आहे. मी कितीही मोठा तिथे वशिला लावला तरी मला फार तर 15 दिवस तरी थांबावंच लागणार. आणि इतक्या दुर्धर रोगांना जो माणूस सामना करतो तो इतके दिवस थांबण्याचा धीर नाही धरू शकत. आम्हाला पर्यायानं घर कांदिवली चारकोप भागात, तिथून टाटाला रुग्णाला आणणं, नेणं, उपचार करणं हे शक्यच नव्हतं. परिणामस्वरूप आम्हाला आमच्याच भागामध्ये रुग्णाच्या सोयीचं जे काही आहे उपचार पद्धती ती शोधावी लागली. हा मुद्दा आहे. आता गेल्या काही दिवसांपूर्वी तिथे आंबेडकर रुग्णालय आमच्या आसपास सुरू झालंय, पण तिथे त्या सुविधा नाही आहेत. म्हणजे मुद्दा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये हे आरोग्य व्यवस्था मुंबईतली घडणार की बिघडणार हा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. हे तर आपण मान्य करू, करायलाच हवे. कारण जर मुंबई घडते आहे, मुंबई जर अजून काही कोटींनी वाढणार असेल तर आरोग्य व्यवस्थेवर अतिप्रचंड ताण येणार आहे. अशा वेळेला येणाऱ्या राज्यकर्त्यांनी आरोग्य एक 5 हॉस्पिटल अजून एक्स्ट्रा करणं, कारण आता जी काय हॉस्पिटल होतात ती काय फार मोठी होत नाही आहेत आणि मेजॉरिटी खाजगी आहेत. त्याच्यामध्ये गेल्यानंतर 5-10 लाखोंमध्ये खर्च असतो. तर ते करायची वेळ आलेली असं तुम्हाला वाटतंय? ते करायची वेळ आलेलीच आहे. पण मला असं वाटतं आपल्याला शेवटी हायब्रिड आरोग्य व्यवस्था ही आपल्याला कदाचित जास्त सुटेबल होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही, कारण हॉस्पिटल आज जरी बांधायची ठरवले तरी ती पूर्ण होईपर्यंत कदाचित 10 वर्ष आणि त्याच्यात चांगले 3 वर्ष लागतात, 3 किंवा 4 वर्ष. भारतातल्या वेगाने सरकारी कामांच्या वेगाने बघितलं तर. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ती सगळं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता जास्तीत जास्त लोकांना इन्शुरन्स कव्हरेज कशा प्रकारे मिळू शकेल किंवा हायब्रिड हे आहे. आणि त्याच्यात सरकार म्हणून काहीतरी यंत्रणेचं, आत्ता कसं होतं लोक यूट्यूबवर व्हिडिओ बघतात त्याचे आणि ठरवतात की आपल्याला काय करायला हवं. ते कळायला जर थोडीशी अधिक विश्वासार्ह यंत्रणा जर उभी करू शकलो आणि ज्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये संवाद साधणारी यंत्रणा, तर तो जास्त प्रभावी तोडगा ठरेल. पण लॉंग टर्ममध्ये म्हणजे मुंबईच्या भविष्याचा विचार करता आपली आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणं, ज्या प्रकारची KEM किंवा नायर हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल या धर्तीची आणखीन हॉस्पिटल्स, मोठी हॉस्पिटल शहरामध्ये येणं सार्वजनिक क्षेत्रातली आवश्यक आहे. मी बोलता मगाशी उल्लेख केला की शिक्षणाचा उल्लेख केला. आता मुंबई घडते म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांची शिक्षण या क्षेत्रामध्ये जी गरज आहे, आज परिस्थिती अशी की शाळा कमी आहेत किंवा असलेल्या शाळांमध्ये लोक जायला बघत नाहीत. आमचं ॲस्पिरेशन लेवल वाढलेली आहे. आम्ही कुठेतरी ICSE बोर्ड, इंटरनॅशनल बोर्ड, CBSE बोर्ड असं बघत महागड्या शाळेत जातो आहे. मग आता ही सरकारची जबाबदारी नाही आहे का की शाळेचं एक चांगल्या शाळा उभ्या करणं, किंवा शाळांना खेळाची मैदानं नाही आहेत. आज विद्यार्थ्यांना मैदानं नाही आहेत, पण शाळा पण उभारल्या जात नाहीत. कारण काय झालं गेल्या काही वर्षांमध्ये की रिझर्व जी जागा होती शाळांची, त्या जागा मोकळ्या केल्या आणि तिकडे इमारती निर्माण झाल्या आहेत, बिल्डर्सना दिल्या गेल्या. मग असं कितपर्यंत चालणार? मग मुंबईकर शाळेत कुठे जाणार? तो म्युन्सिपालिटी शाळेत तर जात नाही. मग त्यांनी कसं करायचं? शिक्षण ह्या विषयावर मुंबईकरांनी काय करायला पाहिजे?
म्हणजे ही सरकारची ती जबाबदारी आहे की नाही आहे? तुम्हाला काय वाटतं प्रसादजी? एक तर आधी सरकारी धोरण कोणत्या क्षेत्रात प्रवेश करायला पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रात नाही हे आधी ठरलं पाहिजे. आपण सर्व क्षेत्रातून हळूहळू सरकारनं बाहेर पडावं, एका बाजूला हाही विचार करतो आणि दुसऱ्या बाजूला अशाही प्रकारचा विचार करतो की सगळ्या क्षेत्रात सरकार असलं पाहिजे. कारण आपल्याला जे जे काही सरकारी आहे ते उत्तम आणि स्वस्त दरामध्ये अशी भावना बाळगून त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझं एक निरीक्षणाअंती मत आहे की शिक्षण हे कुठल्या बाह्य शक्तींनी महाग नाही केलेलं, ते पालकांनी महाग केलं आहे. पालकांसाठी माझा मुलगा अमुक शाळेत शिकतो हा स्टेटस सिम्बॉल झाला, म्हणून त्यांना महाग शाळा लागायला लागल्या आणि त्या महाग शाळांमध्ये मुलं जायला लागली. माझ्या परिचित अनेक अशी माणसं आहेत की जी महानगरपालिकेच्या शाळेत शिकली आणि पुढे संधी मिळता त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं. हळूहळू जसजसा मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गातून आणखीन एक वर पाऊल जात गेला, त्यांना आपल्या मुलाच्या सोबत शिकतंय कोण इथपासूनचे निवडीचे विचार यायला लागले आणि त्यातून अधिक उच्च गटाच्या शाळांपर्यंत ती चढाओढ सुरू झाली. यात सरकार तुम्ही आणायचं असेल, सरकार महानगरपालिकेची शाळा उपलब्ध करतंय, शाळा ओस पडायला लागल्यात. नाही प्रसादजी, म्हणजे जस्ट तुम्हीच पुढे न्या. आमच्या नागरिकांचा, मध्यम वर्गाचा इन्कम वाढायला लागलं, त्यांचा अजून तो वरच्या वर्गात जायला लागला, पण त्याचबरोबर शाळा वरच्या वर्गात नाही गेल्या ना, ही अडचण आहे. हे पण मान्य करायला पाहिजे आणि ही जबाबदारी तर सरकारची होती. सरकारने ज्याकडे शिक्षण खातं आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं की शाळा पण त्याप्रमाणे अपग्रेड झाल्या पाहिजे होत्या. ते झाल्या आहेत का? ते होत नसतील तर मग पालकांच्या एक्सप्रेशनला किती दोष द्यायचा? थोडासा मी याबाबत प्रतिकूल मत व्यक्त करेन. कारण महानगरपालिकेच्या शाळा आणि महानगरपालिकेचे शिक्षक मुंबईमध्ये खास करून हे तुलनेनं सक्षम आहेत. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बऱ्यापैकी शाळा या जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तांत्रिक शिक्षणापासून जे भाषा आणि मूल्यांचं शिक्षण आहे ते टिकून आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आणखीन एक बाब आहे जी तुमच्यासमोर मांडू इच्छितो आणि धाडसांनी मांडेन. आज सुदैवानं समजा की सरकारी शाळांमधून धर्मांतर होत नाही आहे. सरकारी शाळांमधून धर्मांतर होत नाही आहे हे मी जबाबदारीनं सांगेन. मग अशा वेळेला आपल्याला ठरवायला लागेल, आपल्याला आपल्या पोरांना कॉन्व्हेंटमध्ये घालून तिथून उद्या बाहेर पडणारा कुठला मुलगा असला पाहिजे हे ठरवायला लागेल. सरस्वती विद्या मंदिरमध्ये घालायचंच नसतं, कारण आपल्याला आजकाल सरस्वती विद्या मंदिर नावच आवडेन असं झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांना घालायचंच नसतं, कारण सुरुवातीपासूनच आपला एक कॉन्सेप्ट छे छे हे काय, कोण आहे माझ्यासोबत शिकणं, माझ्या मुलासोबत कोण शिकेल. पण मी तुम्हाला सांगतो महानगरपालिकेच्या शिक्षकांचे पगार हे आजही सुस्थितीत आहेत, प्रचंड आहेत, वेळेत मिळत आहेत. प्रचंड हा वादाचा मुद्दा आहे, पण सुस्थितीत आहेत, मिळत आहेत. शाळेत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. दुर्दैवानं आपण जात नाही आहोत तिथे. आज तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 1 पैसा डोनेशन न देता मुलाला शिकवू शकता. शिक्षणाचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शिक्षणाचं अपग्रेडेशन होतं आहे आणि बदलणाऱ्या मुंबईला ते सापेक्ष आहे त्या हिशोबाने, असं मला वाटतंय. मला वैयक्तिकरित्या यासाठी वाटतं कारण गेले काही वर्ष मी सातत्यानं त्याचा जवळून निरीक्षण करत बातमीदारीच्या निमित्तानं ते पाहिलेलं आहे. अगदी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चनला आणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा कार्यक्रम केला त्यापासून आज तागायत ती व्यवस्था कायम आहे BMCच्या शाळेत. असं नाही झालं की ते त्यांनी केलं आणि त्यानंतर ते विस्मृतीत गेलेलं आहे कुठेतरी. त्याच्या पलीकडे जाऊन माझ्यासाठी खास करून शिक्षणामध्ये पुस्तकी शिक्षणापेक्षा नीतिमूल्यांचं शिक्षण दिलं जाणं फार गरजेचं आहे. माझ्या मुलांना मी इंग्रजी शाळेमध्ये घालायला मला घरातून दबाव होता म्हणून घालावं लागलं, पण त्यातसुद्धा मी हा निवड मी ही केली की किमान ती उद्या त्या मुलाला धार्मिकदृष्ट्या वेगळ्या विचारांवर नेणारी शाळा नसेल. माझं थोडंसं वेगळं मत आहे या विषयावर. कारण महापालिकेच्या शाळांमध्ये कदाचित तिथे उपस्थित असलेल्या कोणपैकी कोणीच, म्हणजे अगदी जे आता 70 आहेत ते सोडले तर माझ्या वयाचंही कोणी महापालिकेच्या शाळांमध्ये शिकला नाही. आम्ही को-एडेड शाळांमध्ये शिकलो, पण त्याच्यामध्ये धोरणात्मक दृष्ट्या एक गोष्ट जाणवली. म्हणजे मागे
महाराष्ट्राचे शिक्षण सचिव त्यांच्याबरोबर एका प्रोजेक्टवर काम करायचं आणि नंतर ते मुख्य सचिव झाले महाराष्ट्राचे. त्यांच्या बोलण्यात आलं की आम्ही 36,000 कोटी दरवर्षी खर्च करतो पगारांवर. काय त्याचा आउटपुट आहे? म्हणजे शिक्षणाकडे अजूनही प्रशासनाकडनं लायबिलिटी म्हणून बघितलं जातं, इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जात नाही. कारण एवढी सगळी शिक्षकांची भरती केलेली आहे आणि काय पगार देऊन शाळांमध्ये किती ग्रामीण भागात आज सगळीकडे अशी परिस्थिती आहे. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ज्या चांगल्या को एडेड शाळा होत्या, इथे बालमोहनचं उदाहरण आहे किंवा मी ठाण्याला सरस्वतीमध्ये शिकलो किंवा पार्ले टिळक आहेत, आज सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या झालेल्या आहेत. का झाल्या? कारण या चांगल्या मराठी शाळांना स्पर्धेत पुढे राहून विस्तार करायची संधीच दिली नाही. त्यांची तुलना बाकी अगदी जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या शाळांबरोबर केल्यामुळे त्या फी वाढवू शकत नाहीत. जरी पालकांची क्षमता असली जास्त पैसे द्यायची तरी फी वाढवू शकत नाहीत. काही नवीन फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं त्या करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना तुम्ही मारून टाकायचा प्रयत्न केलात. त्यामुळे त्यांनी काय केलं, मराठी शाळा चालू ठेवली, पण त्यांनी आता इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आणि त्यांची इंग्रजी माध्यमाची शाळा आता चांगली चालते. मराठी माध्यमाची शाळा फक्त आता गरिबांची मुलं तिकडे जातात. त्या शाळांचा दर्जा, पूर्वी जे मेरिट लिस्ट वगैरे जेव्हा यायची तेव्हा सगळी टॉपची मुलं या शाळांमधनं असायची, आता कोणी नसतं. नाही, आता त्याच्यावर महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, कारण शाळा विषय माझ्याकडे आहे म्हणून. अनुदानित शाळा असतात तिथे शिक्षक सरकार नेमतं, तिकडे फी नसते, फी वाढवू शकत नाही. तो हा मुद्दा आहे. त्यामुळे या शाळांना स्वतःचा काही प्रोजेक्ट करता येत नाही आणि ते शिक्षक पण सरकारी नोकर असल्यामुळे ते सरकारी नोकरासारखंच काम करत असतात. हा आमचा अनुभव आहे. म्हणजे हा मुद्दा आता त्या मुंबईशी संबंधित नाही, पण जे आता बदलापूरला घटना झाली हो. त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं विच हंटिंग त्या शाळेच्या संस्थाचालकांबद्दल केलं जातंय ते बघता कोणाला सार्वजनिक शाळांच्या प्रशासकीय मंडळावर राहायची इच्छा होईल की नाही मला शंका वाटते. आहे सोडायचं बघतोय. जसं की त्यांनीच तो काही लैंगिक अत्याचार केला, Absolutely. अशा प्रकारचं चित्र उभं केलं जातंय. आणि फक्त असंही नाहीये, आणि अशा सगळ्या चांगल्या शाळांची जर अशी अवस्था आली, आणि एक काय झालं की आमच्या पिढीतले जे सगळे कोएड शाळांमधनं शिकले आणि त्यांना अचानक त्यावेळेला देशाने आर्थिक सुधारणा झाल्या, अचानक पगार जे 3 आकडी 4 आकडी होते ते 6 आकडी 7 आकडी पगार जायला लागले, आणि मग ती एक एक तर परवडायला लागलं आणि दुसरी ती असुरक्षिततेची भावना की जर माझ्या मुलाला अशा प्रकारचं शिक्षण मिळालं नाही आणि जर तो स्पर्धेत मागे राहिला तर मग काय करायचं. आणि या भावनेतनं पण मला असं वाटतं की जो आत्ता प्रयोग केला जातोय, जो दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने केला, इथे महाराष्ट्रात काही महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांना तुम्ही मुंबई पब्लिक स्कूल ब्रँडिंग वगैरे, पण त्याच्यातही त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्यातली एकही शाळा मराठी माध्यमाची नाहीये. म्हणजे ते जर धोरण पहिले सुरू केलं असतं, पण तेव्हा मराठीच्या प्रेमापोटी तुम्ही चांगल्या मराठी शाळांना पुढे जाऊन दिलं नाही, आणि आता महापालिकेच्या शाळांना तुम्ही जरा रंगरंगोटी करून तुम्ही इंग्लिश शाळा, आणि त्याला बघा कशी गर्दी होते, त्याचा दर्जा किती चांगला आहे. ही जी धोरणातली विसंगती आहे, मला असं वाटतं आता भाषेचा मुद्दा थोडासा मागे पडलाय. आता इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी काही बिघडत नाही, पण जसं प्रसाद म्हणाले तसं त्या शाळांमध्ये तुम्हाला कोणते संस्कार केले जात आहेत, आणि ते जर भारतीय संस्कार केले जात असतील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तर त्या स्वीकारायची गरज खरं काही त्याच्यामध्ये आपल्याला आहे. फक्त त्याबाबत अधिक पारदर्शकता आणणं आणि स्पर्धात्मकता आणणं आणि शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणून बघणं किंवा केवळ रोजगार मिळवण्याचं साधन एवढ्या त्याच्या पलीकडे जाऊन बघणं त्याची आवश्यकता आहे, तर तो मुद्दा महत्त्वाचा ठरू शकेल. मी हा मुद्दा चर्चेला एवढ्यासाठीच आणला होता की मुंबई जेव्हा वाढते त्यावेळेला शिक्षण हे देखील जीवनाचं सगळ्यात अभिन्न अंग आहे किंवा महत्त्वाचं अंग आहे. त्याच्यामध्ये सरकार, जे येणारे शासक असतील, कारण सरकार येतात सरकार जातात, त्या विषयावर त्यांनी काम करावं आणि हे जनतेने त्याची चर्चा करावी, हा त्याच्या मागचा हेतू होता. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ की आपण बघतो की आज मुंबई शहर 30 लाखावरून 2.25 कोटीपर्यंत पोचलं. मुंबईचा एकच रेल्वे आहे, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे किंवा हार्बर. हा रेल्वे हा एकमेव मार्ग ज्याच्यात 25 लाख लोकांची क्षमता असलेले एकूण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ती या 70 लाख 80 लाख लोकांना निघून जाते. म्हणजे त्याच्यातनं काय हाल होत आहेत किंवा किती अपघात होत आहेत, किती लोक ऑफिसला निघाले म्हणजे ते वेगळे कपडे घालून जातात, ऑफिसमध्ये जाऊन कपडे बदलतात, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि मग अमुक वेळेला ट्रेन पकडू शकत नाही. ही जी अवस्था आली आहे तर त्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष जात नाही का? कारण अजूनही त्याच्यात एक मुद्दा आहे की तुमचा मेट्रो येत आहेत, ते कधी येणार किंवा त्याचं काय चाललं आहे नक्की तुम्हाला, म्हणजे हे जे राज्यकर्ते आहेत त्यांना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल खरोखर आस्था आहे का, हा प्रश्न आहे. आणि आस्था असेल तर मग ते कधी होणार आहे.
तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या विषयावर? मी याची विभागणी 2014 पूर्वी आणि 2014 नंतर अशा दोन भागांमध्ये करेन. मी स्वतः बाय द वे रोज लोकलनी आणि सेकंड क्लासनी प्रवास करतो आणि अजूनही करतो, कारण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा अगदी राजकीय विश्लेषक असणाऱ्या माणसालाही तुम्ही जेव्हा सेकंड क्लासनी प्रवास करता त्याच्यात जे राजकारण कळतं तिथल्या गप्पांमध्ये, ते तुम्हाला टी व्ही बघून किंवा वर्तमानपत्र वाचून कळत नाही. आणि त्यामुळे तो एक जमिनीचा एक कानोसा घ्यायला तो लोकलनी प्रवास करणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की ही जी वाहतूक व्यवस्था ब्रिटिश काळात तयार केली गेली होती ती बेसिकली माल वाहतुकीसाठी तयार केली होती, ती लोकांच्या वाहतुकीसाठी केली नव्हती. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास 70 वर्षात आपण त्याच इन्फ्रास्ट्रक्चरला मलमपट्टी करण्यात ती घालवली. त्याला एक पर्यायी वेगळा विचार करता येऊ शकेल असा विचार केला नव्हता. कदाचित याचं कारण असं होतं की ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते होते, त्यांना मुंबईत रस नव्हता. त्यांना मुंबईची किंमत फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी, कारण त्यांचं राजकारण सगळं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, त्यामुळे मुंबईतनं पैसा गोळा करायचा आणि त्या भागामध्ये ती गुंतवणूक करायची का त्यांच्या ग्रामीण उद्योगांना किंवा सगळ्या सहकार उद्योगांना त्याचा तो खर्च करायचा. अशा प्रकारची व्यवस्था चालू होती. आणि जे मुंबईचे राज्यकर्ते होते त्यांना आपली वोट बँक सुरक्षित कशी राहील, कारण त्यांना स्वतःला कधी प्रवास करायची कामानिमित्त लोकल ट्रेन देणे यांनी कधी वेळच आली नव्हती. त्यामुळे जोपर्यंत त्यांना त्याचं जाणीव होत नाही, आता गेल्या 10 वर्षात ॲप्रोच आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा ॲप्रोच. पूर्वी असं होतं की जो दक्षिण मुंबईचा भाग आहे किंवा नंतर BKCचा भाग आहे, जिथे देशाचं किंवा मुंबईतलं उद्योग क्षेत्र आहे, त्या भागात चांगली व्यवस्था करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न असायचा. पण आता जो प्रयत्न गेल्या काही वर्षात होताना दिसतोय की मुंबई आणि MMR क्षेत्राची एकूण लोकसंख्या पुढच्या 10 वर्षांमध्ये, आत्ता ती 2.5 कोटीच्या घरात आहे MMR क्षेत्राची, ती कदाचित 4-4.5 कोटीपर्यंत जाऊ शकेल. आणि हीच पुढची 30 वर्ष आहेत देशासाठी, जेव्हा तुम्ही पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकाल की त्याचं पॉझिटिव्ह रिटर्न्स येऊ शकतील. कारण अजूनही देश तरुण आहे. अजून 30 वर्षांनी आपण सगळे एक देशाचं सरासरी वय 40च्या वरती गेलं असेल आणि त्याच्यानंतर गुंतवणूक करून उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे आत्ताच थोडीशी रिस्क घेऊन, थोडंसं जोखीम घेऊन गुंतवणूक करायचं. आणि त्यामुळे पहिल्यांदा जो मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत जो परिणाम होताना दिसतोय, अजून याला 24 महिने कदाचित 48 महिने लागतील, कारण हे आणखीन 2 महिन्यांनी मेट्रो आता सुरू होणार करत करत होपफुली आता ती पुढच्या आठवड्यात सुरू होईल. पण तो वेळ जरी धरला तरी मला असं वाटतं की मुंबईला जे एक प्रकारचं रिंग रोड नेटवर्क आत्ता उभं केलं जातं आहे, मुंबईमध्ये 350 किलोमीटरचं मेट्रो रेल्वे असेल किंवा बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी असेल किंवा सबर्बन रेल्वेमध्ये 250-300, हे मला हे पटकन आपल्याला कळत नाही. पण मी परवा नवी मुंबईत गेलेलो, त्याच्यात जे सगळ्या नवीन रेल्वे सुरू झालेत उरणपर्यंत, आणि यामुळे ते पटकन आपल्याला सुधरत नाही. पण ती लोकल व्यवस्था ही तयार होते. आणि वाहतूक व्यवस्थेकडे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या दृष्टीने जो बघण्याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षात खास करून मला असं वाटतं की केला जातोय, त्याच्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था खूप जास्त सुखकर होईल असं मला म्हणायचं नाही आहे. कारण मुंबईत फक्त 3 ते 4% लोक गाड्या रस्त्यावर आणतात. चांगला रस्ता झाला की आणखीन 2% आणला की पुन्हा ट्रॅफिक कदाचित तेवढंच होईल. पण आज जी परिस्थिती होती की मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यायला 2-2, 2.5 तास लागायचे, तो वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. कारण हे जेव्हा कोस्टल रोड नेटवर्क आणि फ्रीवे नेटवर्क पूर्ण होईल तेव्हा तो वेळ कमी होईल. आणि या मेट्रो आणि म्हणजे काय म्हणतात नॉर्थ साऊथ जी ट्रान्सपोर्ट होतं त्याच्याऐवजी ईस्ट वेस्ट त्याला कनेक्टिव्हिटी दिल्यामुळे ती जी गर्दी लोकल व्यवस्थेवर होते ती थोडी कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. एवढं जर तुम्हाला महत्त्वाचं वाटतं मेट्रो किंवा कोस्टल रोड किंवा ह्या रस्ते, हे सगळं एवढं महत्त्वाचं वाटतंय, मग ह्याला राजकीय विरोध का होत असावा? आणि तो म्हणजे मला स्वतःला आश्चर्य वाटतं की एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी 55 जेव्हा ब्रिज बांधले गेले मुंबईमध्ये 94च्या त्या काळामध्ये, आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला गेला, तेच लोक आज पर्यावरणाच्या नावाखाली जेव्हा विरोध करतात तेव्हा त्याचं मागचं नक्की कारण काय असतं? 2 शब्दात उत्तर आहे, मेरा क्या. आणि एक राजकीय पत्रकार म्हणून हे फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आता उदाहरणार्थ ज्या वेळेला मेट्रोच्या आत्ता विद्यमान कारशेड इकडून तिकडे करण्याचा विषय आला, त्यावेळेला यामुळे होणारं नुकसान किती याच्यावर मी एक कार्यक्रम केला आणि मी त्याला सरळ नाव दिलं 10,000 कोटींचा बांबू. तो सरळ 10,000 कोटींचा बांबू बसला. तो नंतर 10,000 कोटीचा बांबू वाढून आता 12,000 कोटीपर्यंत गेला. कुठले हे 12,000 कोटी? हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या खिशातून गेले ना. उद्या आपल्याला ते भरून द्यायचे आहेत.
हे सगळं का झालं तर एक विशिष्ट जागा एका विशिष्ट माणसाला विशिष्ट पद्धतीने द्यायची होती, एका विशिष्ट राजकारण्याला, जे तेव्हा मुख्यमंत्री होते. आणि हे सगळं देण्याच्या बदल्यात त्यांना काही विशिष्ट गोष्टी अपेक्षित होत्या. हे सगळं करण्याच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मुंबईकराचे हाल झाले. कसे हाल झाले? 3-4 काही उदाहरणं आहेत. आता मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची जेव्हा चर्चा करतो तेव्हा प्रामुख्यानं या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक, या ठिकाणी सर्वाधिक वाहतूक ही एका दिशेहून दुसऱ्या दिशेकडे होते. त्यामुळे पर्यायानं अख्खं शहर सकाळी उत्तरेहून उठतं आणि दक्षिणेला जातं, संध्याकाळी अख्खं दक्षिण उठतं आणि उत्तरेला जातं आणि विसावतं. पूर्व पश्चिम वाहतूक जेव्हा एखाद्याला करायची असते, ही पूर्व पश्चिम वाहतूक करणारा माणूस हा त्या उत्तर दक्षिण वाहतूक करणाऱ्याच्या मध्ये येतो, त्याला अडथळा तयार करतो. हे दोघंही अडकतात आणि अख्ख्या शहरावर त्याचा परिणाम होतो. याला पर्याय शोधण्यासाठी जसं आता आपण पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण केल्या, सोपा बदल काय झाला? मी एक मध्यंतरी लेख लिहिला, त्यात असं लिहिलं. मी एकच मिनिटं, जी. तुम्ही जे विशिष्ट 3-4 वेळा म्हणालात, हो हो मग फडणवीस, कारण ह्याच्या मागच्या असं दिसतंय की फडणवीसांचे ते ड्रीम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं, हो. पण त्यांचा पण काही विशिष्ट आहे का याच्यामध्ये? नाही, त्यांनी मूळ विषय आरेचा केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये आरेची कारशेड ही किती लाभदायक आहे हे सांगितलं गेलं. आता मी नाव घेतो, मला तसाही काही अडचणीचा मुद्दा नाही आहे, पण नंतर आलेल्या मविया सरकारनी सरळ सरळ आरेची कारशेड उचलून घाटकोपरला नेली. अडचण त्यात काय होणार होती तर मेट्रोला कारशेडमधून निघून जवळच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्व मेट्रो एका ठिकाणी उभं करण्याचा हट्ट, या 2 मधलं प्रमाण व्यस्त होतं. आजही बाळराजे काय सांगतात, सगळ्या मेट्रो उचला आणि एका ठिकाणी नेऊन ठेवा. असं असतं तर अरे बाबा, इंग्रजांनीच एकच कारशेड उभारली असती ना. कारशेड ही टप्प्याटप्प्यावर उभारली जाते, ज्या ज्या टप्प्यावर त्यांचं आवागमन सोपं आहे. मी आता मुद्द्यावर परत येतो माझ्या मूळ. तर ज्या वेळेला आपण पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू करण्याच्यासाठी विचार केला तेव्हा सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? मुंबईसाठी नितीन गडकरींचं आहे, पहिल्या टप्प्यातलं, आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे. नितीन गडकरींनी एका टप्प्यामध्ये 55 उड्डाणपूल बांधण्यासाठी काम हातात घेतलं. एवढंच नाही, मुंबई पुणे एक्सप्रेसवे करणं ही सुद्धा एका प्रकारे मुंबईतल्या वाहतुकीला दिलेला आशीर्वाद आहे. आणि याच्यात बाळासाहेब ठाकरेंचं योगदान नाकारता येणार नाही यासाठी, कारण त्यावेळेला या सगळ्या कामांना वेळेवर सिमेंटचा पुरवठा होईल यासाठी आवश्यक ते आदेश ठाकरेंचे त्यावेळचे ते बाळासाहेबांचे. आपलं श्रेय हे त्या बाळासाहेबांपुरतंच आहे, बाळासाहेबांच्या श्रेयावर पुढं कोणी काही करू नये राजकारण. तर बाळासाहेबांनी जे केलं गडकरींच्यामुळे झालं, त्याची लगेच आवृत्ती जर आपल्याला पाहायची असेल तर 15 वर्ष मुंबईकरांनी वाट पाहिली. देवेंद्र फडणवीसांच्याच सरकारमध्ये या सगळ्या गोष्टी कार्यान्वित झाल्या. मेट्रो, कोस्टल रोड व वांद्रे वरळी मधल्या काळात ती एक मेट्रो तर झाली होती ना, पण हां, पण त्या मेट्रोला 12 वर्ष लागली आहेत, हे विसरू नका. आणखीन एक उदाहरण, आता तुम्ही विषयच काढलात तर, एक कोंबडीचं दुकान, खाटकाचं दुकान हटवायला नसीम खाननी परवानगी नाही दिली, त्यामुळे 3 वर्ष मेट्रो रखडली आहे. ही कमिटमेंट आहे त्यांची, हे विसरू नका. खाटकाचं दुकान न हटवण्यासाठी नसीम खान 3 वर्ष मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची टिंबटिंब करत राहिला. तर या संपूर्ण स्थितीमध्ये जे गडकरींनी योगदान मुंबईसाठी केलं त्याची पुढची रिप्लिका आपल्याला फडणवीसांच्या सरकारमध्ये दिसली. आणि पर्यायानं वाहतूक सुरळीत होण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते आता शक्य झालंय. तुम्ही आज 2024 जितक्या वेगानं दक्षिण मुंबईत पोहोचताय, जितक्या वेगानं चर्चगेटहून निघून वांद्र्यापर्यंत येता आहात, ह्याचं श्रेय तुम्हाला त्या दूरदृष्टीला द्यायला हवं. हे कशासाठी आहे तर ही व्यवस्था नसेल तर या व्यवस्थेच्या अनुषंगानं उद्योगांना पूरक वातावरण निर्माण होणार नाही. तुम्ही सगळी उद्योगी मंडळी आहात, तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती असतं की वाहतूक व्यवस्था असेल तर कामगारांच्या येण्या जाण्यापासून मालाच्या येण्या जाण्यापर्यंत आणि तयार मालाच्या पुरवठ्यापर्यंतच्या गोष्टी किती सुलभ होतात. आत्ताच्या प्राप्त स्थितीमध्ये जे मी स्वतः अनुभवतो, मी कांदिवलीला राहतो आणि आता आमच्याकडची मेट्रो पहिल्यांदा सुरू झाली, जी अंधेरीहून सुरू झाली आणि फिरून परत अंधेरीपर्यंत जायला लागली. मी पूर्वी ज्या वेळेला
प्रवासाच्यासाठी कांदिवली रेल्वे स्टेशनला जायचो, बऱ्याचदा मला बोरिवलीला जाऊन फिरून मागे यायला लागायचं. जे आपल्याकडे बरेच जण ठाकुर्ली कल्याण पद्धतीनं करतात, ठाणेकर थोडेसे मुलुंड ठाणे या परिसरात करतात. आता असं झालंय की जेव्हापासून ती मेट्रो पर्यायी मार्गाने कांदिवलीला पोचायला लोकांना सुरू केलं, रेल्वे स्टेशनवर येणारी गर्दी कमी झाली. मी रेल्वेत चढू शकायला लागलो. अन्यथा एखाद दिवस रेल्वेतून मीही पडू शकलो असतो ना. अशी अनेक लोक रोज पडतायत. त्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी जे काम केलं त्याचं पुण्यकर्म ज्या सरकारने केलं त्याच्या पदरात घालायला हवं आणि ते न विसरता. नाही, मग तथाकथित पर्यावरण महत्त्वाचं की ट्रेनमधून पडणारे 10-12 लोक ते महत्त्वाचे? म्हणजे तुमच्या दृष्टीने राजकारणाला काय वाटतंय त्याच्यामध्ये? जी, याचं एक छोटं तांत्रिक उत्तर देतो, मग इकडे फोन देतो, माईक देतो. आपण सातत्यानं असं म्हणतो ना, आरेतली झाडं तोडली, झाडं तोडली, झाडं तोडली. आरेतली जी झाडं तोडली त्यातून निर्माण होणारं ऑक्सिजन आणि मेट्रोच्या म्हणजे गतिशीलतेतून कमी होणारं कार्बन फूटप्रिंट याचं प्रमाण हा एक भाग. दुसरा हाही भाग आहे की प्रत्येक झाड सदा सर्व काळ ऑक्सिजन देत नाही. हे कोणीतरी आपल्याही पर्यावरणवाद्यांना आणि सामान्य माणसांनाही सांगायला पाहिजे. ऑक्सिजन देण्याची त्याची पण क्षमता कालांतरानं कमी होत असते. मला असं पर्यावरणाचा मुद्दा, कोस्टल रोडचं उदाहरण घ्या की ही आमची व्हिजन आहे कोस्टल रोड, आणि तेव्हा तो 3600 कोटीचा प्रोजेक्ट होता. आता झाला तेव्हा बहुतेक 20,000 कोटीचा झाला असावा. तेव्हा जर महाराष्ट्रात आणि देशात समजूतदार राजकारणी होते, ज्यांच्याकडनं म्हणजे असं स्वतःचा मुद्दा पुढे रेटणारे नव्हते, समजून घेणारे होते, तर मग कोस्टल रोडच्या प्रकल्पाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स का मिळू शकलं नाही? इतकी वर्ष, म्हणजे किती, जवळजवळ 10 वर्ष मिळू शकलं नाही. आणि अनेकदा तर असं होतं, ठीक आहे मुंबई महापालिका वेगळी ठेवा, राज्य सरकारचा प्रकल्प होता आणि राज्यात आणि केंद्रातही त्यांचंच सरकार होतं, पण तरी सत्तेत भागीदार असलेले पक्ष जेव्हा एकमेकांना पायात पाय घालून पाडायचं, एकाने प्रकल्प पुढे ढकलायचा, दुसऱ्याने तो रद्द करायचा, एकाने MSRDCला करायला सांगायचं, दुसऱ्याने MMRDAला करायला सांगायचं, तिसऱ्याने महापालिकेसाठी प्रयत्न करायचा, ही जी साठमारी आहे. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आपण सगळेजण देशाच्या आर्थिक राजधानीत राहतो. हे जे सगळ्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प आहेत ते असे मनमानी पद्धतीने, की आज मला वाटलं बुलेट ट्रेन रद्द करून टाकली, उद्या वाटलं हा प्रकल्प थांबवा. कारण या प्रत्येक गोष्टीचा एक कॉस्ट असते आणि ती कॉस्ट तुम्ही जेव्हा व्याजावर पैसे घेता तेव्हा जर तो प्रकल्प दिलेल्या वेळात पूर्ण झाला नाही, पूर्वीच्या म्हणजे आपले जे जाणते राजकारणी त्याच्यातही गणित असतं की प्रकल्प लांबवायचा, खर्च दुप्पट करायचा म्हणजे ठेकेदाराला फायदा, आणि नंतर दुप्पट कालावधीसाठी टोल वसूल करायचा म्हणजे एकच कोंबडी दोनदा कापून खायची. हे जे राजकारणाचं मॉडेल होतं ते आत्तापर्यंत चाललं. पण जेव्हा तुम्ही काही लाख कोटी रुपयांची कामं अंगावर घेता, कारण त्या कामांचा खर्च, त्याचं व्याज याचा जर हिशोब ठेवला नाही, तर आज पाकिस्तानची अवस्था जशी झाली की ग्वादर बंदर त्यांनी विकसित केलं पण त्यातला 93% महसूल चीनला जातो आणि 60% महसूल पाकिस्तानला मिळतो. तीच अवस्था त्यांच्या सगळ्या रस्त्यांची, त्यांच्या 20 प्रकल्पांची. मुंबईत अशीच अवस्था होऊन द्यायची नसेल की ठीक आहे आम्ही करून दाखवलं, पण करून दाखवल्यानंतरचा जो भुर्दंड पडतो तो जर तुम्हाला आम्हाला पडणार असेल, टोलचा आपण अनुभव घेतोच आहेत. ठाणेकर म्हणून तर घरापासून 2 किलोमीटरवर टोल नाका आहे आणि रोजचे 90 रुपये खर्च करायला हा माणूस विचार करतो की रस्त्याचा खर्च निघाला, आता त्याचा मेंटेनन्सचा खर्च म्हणून. कारण तुम्ही सार्वजनिक वाहतुकीकडे एक इकॉनॉमिक एनेबलर म्हणून विचार न करता कमाईची साधनं सरकारच्या म्हणून जर बघायला लागलात, तर अशामुळे मुंबईचं भवितव्य अधिक अंधकारमय होऊ शकतं. पण ह्याची जनतेत तेवढी जागरूकता आहे असं तुला वाटतं की जनतेला लक्षात आलंय? हे जनतेत नाहीये, पण ज्यांचं काम आहे जनतेत जागरूकता निर्माण करणं, त्यांच्यामध्ये जागरूकता नाहीये. कारण ज्या माध्यमांनी जनतेला हे सांगणं की अमुक एक प्रकल्प रोखून धरल्यामुळे रोजचा किती खर्च वाढतोय, त्याच्यावर व्याजाचे किती पैसे वाढतायत, तेच जर ज्या नेत्यांचा काही विशिष्ट अजेंडा असतो त्यांची विधानं, त्यांची बाईट्स तसेच्या तसे आपली मतं म्हणून लोकांपर्यंत नेत असतील, आणि प्रसादजी कदाचित याच्यावर जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतील, ते माध्यमात पूर्ण वेळ काम करतात. पण ज्यांचं काम आहे जनतेमध्ये अवेअरनेस तयार करणं, तेच जर काम करत नसतील तर सामान्य जनतेच्या मनात या प्रकल्पांबद्दल आस्था निर्माण होण्याच्या ऐवजी एक असुरक्षितता निर्माण होण्याचं गोष्ट होऊ शकते, आणि ते बदलण्याची गरज आहे.
माध्यमांच्या जबाबदारीच्या बाबतीत तर बरंच वादग्रस्त बोलता येईल इथे. आमची भूमिका वेगळी आहे हे मी निश्चित अधोरेखित करेन. आणि दुर्दैवानं झालं आहे असं की रोज सकाळी 10 वाजता एक अजेंडा ठरला जातो आहे आणि तो दिवसभर चालतो आहे. हां, आपल्याला जर ते पटत नसेल तर आपल्याला तो अजेंडा तोडण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल, बाकी काहीच नाही. ती ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ते करावं. म्हणजे लोकांनी जय महाराष्ट्र चॅनल बघावं असं तुम्ही सुचवताय का? निर्विवाद. हा झाला आता. म्हणजे आपण रस्ते आणि पायाभूत सुविधा याबद्दल बोललो. म्हणजे जनतेने तिकडेही जागरूकता दाखवायला पाहिजे आणि ही जबाबदारी मध्यमवर्गीय माणसावर येते असं तुम्ही काय सुचवू इच्छिता इकडे? मला असं वाटतं ही जबाबदारी मध्यमवर्गीय माणसावरच येते. जे आपण सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झालं आणि मुंबईसह महाराष्ट्र आणि त्याचं राजकारण अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे आता त्याला 65 वर्ष होऊन गेली. ते अशासाठी झालं कारण त्याच्यामध्ये सहभाग मध्यम वर्गीय माणसाचा होता. आज मुंबईत मराठी माणसाचा टक्काच जेमतेम 20% 22% उरलेला आहे. पण या 22%मध्ये मध्यमवर्गीय म्हणजे मध्यमवर्गीय म्हणजे महिना कौटुंबिक उत्पन्न साधारणतः 10 लाख रुपये आणि त्याच्यावरती वार्षिक उत्पन्न असणारे किती जण आहेत? तर दुर्दैवाने मराठी मध्यमवर्गीय माणूस मुंबईतनं जवळपास हद्दपार झालेला आहे. तो एक तर घरं परवडत नाही म्हणून हद्दपार झालेला आहे. तो एक तर त्याला ज्या प्रकारचा रोजगार मिळतात ते रोजगार मुंबईत नाहीत. म्हणजे जे लोक IT मध्ये काम करणारे होते, मुंबईतल्या IT कंपनी आहे, ऐरोलीला आहेत, मालाडला आहेत, त्याच्या बाहेर गेलं तर पुण्याला आहेत, बेंगळुरूला आहेत, नाहीतर मग अमेरिकेत. तर त्यामुळे तो सगळा वर्ग हद्दपार झाला आणि त्यामुळे एका प्रकारे मुंबई पुरतं बोलायचं म्हणजे दहिसर आणि मुलुंडची मुंबई ते तर आपण ही लढाई हरलेलो. पण जर आता आपण MMR क्षेत्रापुरतं बोललो तर तिथे मध्यम वर्ग अजूनही मोठ्या प्रमाणात आहे, कारण तो मुंबईतलाच मध्यम वर्ग तिकडे गेलेला आहे. तर ती लढाई आपण हरणार नाही, कारण 10 वर्षात या सगळ्या क्षेत्राचा मोठा कायापालट होणार आहे. आत्ता जे आपण निवडणुकांना समोर जात असताना जे आपल्या मनात चिंता आहे की मध्यमवर्गीयाला कोणी विचारतंय का, म्हणजे आपल्याला काही स्थान आहे का मतदानामध्ये. कारण जर राज्याच्या निवडणुका जातीय आरक्षणावर लढवल्या जाणार असतील किंवा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निकाल लागणार असतील किंवा कोणत्या एका विशिष्ट समुदायाच्या असुरक्षिततेचं एक गट्टा मतदान होऊन वोट जिहाद होऊन जर मतदान होणार असेल तर आपली किंमत काय? तुम्ही वोट जिहाद म्हणालात का? वोट जिहाद. तर त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की आजही मध्यम वर्गाच्या हातात ही चावी आहे MMR क्षेत्रापुरते बोलायची. कारण 60 जागा महाराष्ट्रातल्या या भागात येतात आणि भविष्यात पुढच्या 10 वर्षात हे जे क्षेत्र आहे त्यातली आजची लोकसंख्या 2.5 कोटी ती कदाचित 4, 4.5, 5 कोटी होईल. आता हे उर्वरित 2.5 कोटी लोक आहेत ते महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातनं येणारे मराठी लोक आहेत का तेही देशाच्या कानाकोपऱ्यातनं येणारे लोक आहेत? याच्या बाबतीत आपण जर आग्रही भूमिका घेतली तर आपण त्याच्यामध्ये निश्चित प्रभाव पाडू शकू. नाही तर MMR साठीची जी लढाई आहे ती पण आपण गमावून बसू असं मला वाटतं. हो, एक मुद्दा मांडतो फक्त याच्यात पटकन असा की सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय माणसाला नेहमी हे म्हणावं असं वाटतं की मला काहीच विचारलं जात नाही आहे. पण असं नाही आहे. आता ज्या पद्धतीनं मुंबईमधला पायाभूत सुविधांचा विकास होतोय त्याचा एक अंतिम लाभार्थी हा तोच मध्यमवर्गीय असणार आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे जे सरकार किंवा म्हणजे फडणवीसांनी जे केलं आहे ते मध्यमवर्गीयासाठी ते काम करतायत असं तुम्हाला म्हणायचं? याच्यासाठी मला तसं म्हणायचं आहे की पनवेलच्या माणसाचं मुंबईपर्यंत येणं सोपं झालं पायाभूत सुविधांमध्ये. तुम्ही या वसई विरार पट्ट्यातून जरी येणार असाल तरी तिथे बोटीच्या माध्यमातून तुमचं येणं सुरू होणार आहे. कोस्टल रोड तिथपर्यंत जाणार आहे. मुंबईतल्या कर्मचारी जो आज मुंबई ह्या बहुतेक मॅन्युफॅक्चरिंग हबपासून सर्व्हिस इंडस्ट्रीपर्यंत गेलेला प्रदेश झालेला आहे, तो सगळा सर्व्हिस इंडस्ट्रीतला माणूस जसं तुम्ही म्हणालात की घातलेल्या कपड्यांपासून पोहोचलेल्या कपड्यांपर्यंत बदलत जातो तो प्रवासामुळे, त्याच्या तुलनेमध्ये मेट्रो सुखेनाईव प्रवास करून त्याचे एक एक टप्पे तरी निश्चित करतो आहे. तर याचा लाभ या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयापर्यंत पोचतोय. मुंबईमध्ये अनेक आता तुम्ही म्हणजे तुम्हाला देतो एकच याच्या मुद्दा म्हणजे संस्था त्याच आहेत, MMRDA तीच आहे. 10 वर्षापूर्वी MMRDAचं काय योगदान होतं? BKC डेव्हलप करणं. जी मुंबईच्या आजूबाजूला जी 7-8 सगळी महापालिका आहेत त्यांच्यामध्ये सगळ्या भागाचं MMRDA होते. तिथे MMRDA काय करत होतं? स्कायवॉक बंद होत होतं. त्या स्कायवॉकचा काय उपयोग कोणालाही कळला नाही. म्हणजे ते अनेक स्कायवॉक पडून आहेत. स्कायवॉक वगळता कोणत्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या भागात झालं नाही. आणि ज्या ठिकाणी तुम्ही 2014च्या आधी हो
आणि जे आर्थिक केंद्र आहे, म्हणजे साधं उदाहरण आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, त्याच्यासाठी फ्लायओव्हर बांधला, पण त्या फ्लायओव्हरवर रिक्षांना परवानगी नाही. म्हणजे जे सामान्य प्रवासी रेल्वेने प्रवास करतात त्यांना कुर्ल्याला किंवा बांद्र्याला आपण एका वेगळ्या देशात आलोय असा प्रवास फील देऊन मग त्यांना देशाच्या आर्थिक जिथे $3 बिलियन का देशाच्या GDPचा 3% हिस्सा जिकडनं येतो तिकडे जाताना आपण आधी कुठेतरी शेजारच्या देशात गेलो की काय, अशा प्रकारचं वातावरण फील देऊन. तर ही जी संवेदनशीलता असण्याची गरज आहे ती राज्यकर्त्यांना जर ती जमिनीची जाण असेल तर ती होऊ शकते असं मला वाटतं. नाही आता म्हणजे तो बोलता बोलता एक लक्षात आलं की आपण मुंबईमध्ये लोकसंख्या वाढते आहे. मुंबईमध्ये येणारे परप्रांतीय किंवा परराज्यातले लोक येतात, त्याच्याविरुद्ध झाली आंदोलनं झाली वगैरे झाली काय ते म्हणजे पांडे दुबेंना मारलं गेलं, कुरेशी आणि निसार ह्यांना काही हात लावला गेला नाही, ते पण झालं, लोकांनी तेही बघितलं. आता ते मागे पडले. पण हल्ली जे बांगलादेशी आणि रोहिंगा येत आहेत त्याच्यावर म्हणजे ती राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही का, हा एक प्रश्न. आणि आता मध्यमवर्गीय आम्ही कोणी 1 BHK मध्ये राहतं, कोणी 1 रूम किचनमध्ये राहतं, कोणी 2, म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय म्हणवतो पण आम्ही सरकारच्या सगळे नियम पाळत राहतो. त्याच वेळेला बेरमपाडा असो, मानखुर्द असो, धारावी असो, मालवणी असो, सगळीकडे 3-3, 4-4 मजल्याचे झोपडपट्ट्या उभे राहतात. मग हे अधिकाऱ्यांना दिसत नाही का? आणि इथे जे कस्टोडियन होते मुंबईचे त्यांना हे लक्षात आलं नाही का? ह्याचा मुंबईकर कधी विचार करणार आहे का? 3 टप्पे आहेत याचे. पहिला असा, आपण ज्या वेळेला बेरमपाड्याचं उदाहरण देतो ना, तर बेरमपाड्यात नगरसेवक कोण होता? बाळा सावंत. कुठल्या पक्षाचा? धनुष्यबाणाचा. किती लांब आहे मातोश्री तिथून? याची उत्तर कोणी मागायची? याची उत्तर मागावी लागतील. बरं, हीच परिस्थिती आज आमच्या घराच्या बाजूला असलेल्या मालवणीत काही वेगळी नाही आहे. तिथेही तीच आहे, गोवंडीमध्ये तीच परिस्थिती आहे, मानखुर्दमध्ये तीच आहे. आणि ही सगळी माणसं मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचा आवडता शब्द आहे तो, माझा नाही आहे. तर ही सगळी माणसं एकमेकांच्या आता मांडीला मांडी लावून बसायला लागलेली आहेत. तुम्ही जो रोहिंग्या आणि बांगलादेशींचा विषय काढला आहे ना, मी तुम्हाला आज जबाबदारीनं सांगतोय, 2024 आपण बोलतोय. लिहून ठेवा 2047 पर्यंत तुमच्या घरचे काम करणारे मोलकरीण आणि मजूर हे बांगलादेशी असतील. ही परिस्थिती आहे. याला एक, माफ करा जबाबदारीनं बोलतोय, आपला शंढपणा कारणीभूत असणार आहे. आणि 2, आपण या प्रकारची परिस्थिती जगात होताना पाहतो आहोत. आपल्याला आत्ता सांगितलं जातं की आपण जगातली 3री अर्थव्यवस्था होणार आहोत. आणि हे स्वाभाविक स्थलांतर त्यावेळेला आपल्याकडे होणार आहे, जे आपल्या आजूबाजूच्या 2 देशांमध्ये घडलेलं आहे. धोका पुढचा आहे. ज्या वेळेला बांगलादेशात अत्याचार सुरू झाले, कोणी केले सगळ्यात पहिल्यांदा अत्याचार? घरातल्या मोलकरणीनं, म्हणजे त्या मजुरांनी केले. तुमच्या घरातल्या आया बहिणी सुरक्षित राहणार नाही आहेत, विसरू नका. माझ्या परिचित अनेक माणसं आहेत अशी, दक्षिण मुंबईत आज त्यांना हिंदू काम करणारी घरातली बाई मिळत नाही. त्यांना मुसलमान बाई ठेवावी लागते. अजून एक उदाहरण सांगतो. खाडकन डोळे उघडणारी घटना परवा त्यांच्या घरात घडली, माझ्या परिचित आहे म्हणून सांगतो. त्यांनी घरामध्ये मांसाहार केला आणि उरला, चांगला होता, उष्टा नव्हता. सदहेतूनं त्या बाईला द्यायला गेले. तोंडावर उत्तर दिलं, हम आपके हाथ के कटे हुए और आपके हाथ से दिया गया मांस नहीं खाएंगे. हे इतकं झणझणीत डोळ्यात अंजन घालणारं प्रकरण आहे. तर या सगळ्या गोष्टी आज ना उद्या आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेल्या आहेत, त्या घरात येणार आहेत. याच्यासाठी आपण ठरवायला पाहिजे की आपण काय करायचं. हे बोलायला गेलो की लोक म्हणतात, अरे कट्टर झालात तुम्ही. कट्टर व्हायचं का नाही हा नंतरचा मुद्दा. तुमचं अस्तित्वच मानत नाही आहे तो. तुमचं अस्तित्वच मानत नाही आहेत. मुंबईची चर्चा करताना मला असं वाटतं की आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी एका टप्प्यापर्यंत तुम्ही चांगल्या कराल. कोण वापरणार आहे ते? ह्याची उत्तरं कोणाकडून घ्यायची आहेत? आज मला एक सांगा, मी उलटा एक प्रश्न विचारतो.
का जे फ्लायओव्हर बांधावा लागला? कारण भेंडी बाजारातून जाता येत नाहीये अशी परिस्थिती निर्माण केली. आज अनेक उड्डाणपूल पहा, ते सगळे बॉटलनेक निर्माण केले जात आहेत. या सगळ्या बॉटलनेकला तुम्हाला उड्डाणपूल बांधावे लागत आहेत. काय होतंय त्या उड्डाणपुलाच्या खाली, काय चाललंय ह्याची परिस्थिती कोण पाहतंय? त्याच्या खाली इल्लीगल पार्किंग येतंय. कोण चालवत आहेत त्या इल्लीगल पार्किंगला? अनधिकृत वाहनतळांची कंत्राट अनधिकृतपणे कोणाच्या हातात जात आहेत? ही सगळी व्यवस्था उभी राहतीये आपल्या आजूबाजूला. आपण अतिशय शांतपणे जाऊ दे, मला काय त्याचं या भूमिकेत आहोत. नाही, माझा प्रश्न साधा होता, हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही का? हे सगळं राज्यकर्त्यांच्या लक्षात येतं, पण त्यांना माहिती आहे माझा मतदार म्हणजे मी ज्याचं राजकारण करेन तो उन्हा तान्हात लांब रांगेत उभा राहणार आहे का मतदानाला? का आम्ही मतदानाला प्रचंड लाईन होती, कोण एवढ्या उन्हात जात आहे म्हणून मी घरी गेलो, नाहीतरी काय आएगा तो मोदी, काय झालं? कोण विचारणार आहे? हे विचारण्याची गरज नाही आहे मतदारांना. आएगा तो मोदी असं म्हणून जे निम्मे घरी गेले ते नाही गेले घरी, 7:30 पर्यंत थांबले. म्हणजे तुम्ही सुचवताय की मध्यमवर्गीयाची ती पण मोठी जबाबदारी, मुंबई घडवायची असेल तर त्यांनी मतदानात तो विचार करायला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे असं तुम्ही सुचवताय. जबाबदारीच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, कर्तव्य आणि वेळ आलेली आहे. तुम्ही मतदानातून लोकसभेला निघून गेलात, किंमत चुकवलेली, नशीब म्हणून वाचलंय, नशीब म्हणून वाचलंय, नाहीतर परिस्थिती काय झाली असती ती आजूबाजूला पाहतो आहोत आपण. तर या वेळेला तरी किमान घरी जाऊ नका. सकाळी उठा, दात घासायच्या आधी मतदान केंद्रावर जा, आधी बटन दाबा, मग दिवसभरातली कामं करा. नाहीतर मी लिहून देतो, जर समजा परिस्थिती वेगळ्या पद्धतीची आली तर ना तुमचा कोस्टल रोड पूर्ण होत, ना तुमची मेट्रो पूर्ण होत, ना तुमच्या इतर राज्यातल्या पायाभूत सुविधांचा वेग आज जेवढा आहे तेवढा राहत. लिहून घ्या माझ्याकडून. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, मी डोळ्या देखत वार्तांकन करत असताना मुंबईमध्ये झालेले बदल गेले अनेक वर्ष पाहतोय. बाळासाहेब गेले, बाळासाहेब गेल्याच्या नंतरची ईद काय मुजोरीनं झाली आहे ना, मी पाहिलंय. आज पश्चिम एक्सप्रेस हायवेवरून जात असताना बऱ्यापैकी गर्दी आहे म्हणून अनुभवायला येत नाही. अन्यथा रात्री ज्या वेळेला आम्ही ड्रॉपमधून निघायचो, माझ्या कंपनीतून काम आटपल्याच्या नंतर, यांचं माझं कार्यालय अगदी त्यावेळेला जवळ होतं, मालाडला रिव्हर्समध्ये बाईकवर गाड्या यायच्या. कुठून येते ही मुजोरी? म्हणजे जी बदलणारी डेमोग्राफी आहे मुंबईची, तर त्याला कुठेतरी चाप लावावा लागेल आणि त्याच्यासाठी योग्य राज्यकर्ते निवडून द्यावे लागतील. योग्य राज्यकर्ते निवडून द्यावे लागतील आणि राज्यकर्त्यांना कान पकडून सांगावं लागेल, मी मत दिलंय, माझं ऐकावं लागेल. राज्यकर्त्यांना जर हे अमुक एक मंडळी ठप्पा देऊन सांगणार असतील की होय आम्ही तुमच्यासाठी मतदान करतो, तर ते त्यांचं राजकारण करतील. तुम्ही मतदान सोडून घरी जाणार असाल तर तुमचं राजकारण कोण करणार नाही. एक धारावीच्या संदर्भातच आणि याच मुद्द्याला पुढे नेणारा विषय आहे. आता मुंबईमध्ये मराठी माणसासाठी राजकारण करणारे 3 पक्ष आहेत. आत्ता जो कळीचा मुद्दा आहे की धारावीमध्ये जे अपात्र लोक आहेत त्यांचं पुनर्वसन कुठे केलं जावं, ज्यांचं आग्रहाचं म्हणणं आहे की त्यांचंही पुनर्वसन इन सिटू इथेच केलं जावं. आता हे अपात्र लोक कोण आहेत? किती मराठी आहेत अपात्रमध्ये? हे विशिष्ट समुदायाचे लोक आहेत का परप्रांतीय आहेत, कुठून आलेले लोक आहेत? पण त्यांचंही पुनर्वसन इथेच केलं पाहिजे आणि त्यांनाही तेवढीच मोठी घरं दिली पाहिजेत. याच्यासाठी जर मराठीसाठी आग्रह धरणारे पक्ष लढत असतील आणि त्याच्यासाठी प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही इथपर्यंत येत असतील, तर तुम्ही विचार करा त्यांना आपल्याच मतदाराची किती बांधिलकी आहे ते. आणि हीच परिस्थिती कोकणात, म्हणजे आजच्या चर्चेचा विषय नाही आहे कोकण मुंबई विषय, पण तिकडे जिथे मतदार आहेत तिकडे राजकीय पक्षांना असं वाटतं की स्थानिक निवडणुकीमध्ये, म्हणजे हे हिंदुत्व वगैरे हे विषय राष्ट्रीय निवडणुकीत चालू शकतात, पण स्थानिक निवडणुकीत त्यांचे लाड पुरवले, त्यांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष दिलं की ती एक गठ्ठा मतं आपल्याला मिळू शकतात, असं दुर्दैवाने हिंदुत्ववादी पक्षांनाही आणि नेत्यांनाही वाटतं. आणि हा गैरसमज दूर करायचा असेल तर तेही जबाबदारी, म्हणजे मध्यमवर्गीय म्हणतात की किती जबाबदारी आपल्यावर आहे, पण तरी ही जबाबदारी आपल्यावर आहे हे विसरता कामा नये.
याला एक जोडून मुद्दा द्यायला हवा. केवळ धारावीतल्या माणसांच्या पुनर्वसनाच्या निमित्तानं हा मुद्दा नाही आहे. मी माझ्या अनुभवानं सांगतो. साधारणपणे एक 92चा सुमार, 92च्या नंतर, माफ करा, 94चाच सुमार होता. 95ला राज्यात सत्ता परिवर्तन होणं बाकी होतं. बेहरामपाडा स्थलांतरित करण्याची चर्चा सुरू झाली होती आणि बेहरामपाडा त्यावेळेला उचलून चारकोपला आणला जाणार होता. त्यावेळेला तिथे तत्कालीन बाळासाहेबांच्या शिवसेनेनं विरोध करून तो प्रकल्प हाणून पाडला. सुनील दत्तला नामोहरम करण्यासाठी त्यावेळेच्या सरकारने जे काही हालचाली सुरू केल्या होत्या. आज काय घडतंय? पण आज केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघात ठरवून प्रोजेक्ट अफेक्टेड पीपलच्या नावाखाली विशिष्ट समुदायांच्या वस्त्या मुलुंडपासून बसवल्या जात आहेत. हे हे डेमोग्राफिक चेंज मधलं उत्तम उदाहरण आहे. तर यासाठी आंदोलन करायला जर कोणी उतरत असेल ना रस्त्यावर, तर किमान 2-5 मिनिटं तर 2 पावलं तर चाला रे त्याच्यासोबत. अन्यथा उद्या तुमच्या विचाराचा माणूस निवडून येणार नाही. आणि कायम आपल्याला सांगितलं जातं ना की लोकसंख्या. ठराविक समाजाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणि मर्यादा आणि ठराविक समाजाला मोकाट सूट यानं आज जे युरोपमध्ये चाललंय तेच आपल्याकडे होणार आहे. मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे आपण 26/11 झालं, त्याच्या आधी 93ला बॉम्बस्फोट झाला, नंतर मग ते सिरियल बॉम्बस्फोट ट्रेनमध्ये झाले सगळीकडे. पण त्यानंतर आत्ता गेल्या 10 वर्षातली परिस्थिती आपण बदललेली पाहिली आहे. काय वाटतं, म्हणजे मुंबई ह्याच्यापुढे ही सुरक्षित राहू शकेल आणि ती कोण ठेवू शकेल? मुंबईच्या सुरक्षिततेचे 2-3 पदर आहेत. म्हणजे एक जी खास करून 2001-2 ते 2008 सालापर्यंत जे आपण बघितलं की कधीही कुठेही म्हणजे मोठे बॉम्बस्फोट, छोटे बॉम्बस्फोट, म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत बॉम्बस्फोट किंवा कोणतरी स्थानिक माथे फिरुनी प्रेशर कुकरमध्ये केलेला बॉम्बस्फोट, अशा प्रकारच्या घटना. आणि त्याच्यामुळे सकाळी घरून निघालेल्या माणसाला संध्याकाळी आपण सुरक्षित येऊ का नाही अशी जी शाश्वती नसायची, ती परिस्थिती आता बऱ्यापैकी बदलली आहे. म्हणजे कदाचित लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करणं कदाचित दहशतवाद्यांनाच कंटाळा आला असेल की ते यांना मारलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर येतात म्हणून, त्यामुळे ते कदाचित थांबलं असेल. आणि दुसरा भाग आहे तो 14 सालानंतर जी राष्ट्रीय सुरक्षेची परिस्थिती एकूण सुधारली गेल्या 10 वर्षात, तो भाग झालेला आहे. पण तरी देखील ज्याला म्हणजे मुंबईतली जी सुरक्षा आहे ती सुरक्षा सामान्य मी मध्यमवर्गीय माणसाच्या दृष्टिकोनातनं म्हणतोय की त्याला आपल्या समूहात, आपल्या समाजात राहण्याचं जे एक त्याची जी इच्छा असते, आपल्या सारख्या लोकांकडनं त्यांच्याबरोबर व्यवहार करण्याची, जे दादागिरी मुजोरी केली जाते, जी रिक्षा टॅक्सी चालकांकडनं केली जाते, जी भाजी विक्रेत्यांकडनं किंवा या सगळ्या क्षेत्रामध्ये जो एक डेमोग्राफिक बदल जाणवतोय. आणि ठीक आहे, याच्यामध्ये कोणाच्या कुठल्या धर्माबद्दल किंवा कोणत्या भाषेबद्दल हे नाहीये, पण ती संख्या बदलल्यावर ती आरेरावी जी सुरू होते. म्हणजे मला आठवतंय आणि माझी पत्नी पण इथे आहे, 2018 साली आम्ही युरोपमधनं आलो, रात्री 2:30 वाजता विमानतळावर उबर बुक केली. उबर चालक हे अरब लोक जसे पायगोळ अंगरखा घालतात तसा तो घालून गाडी चालवत होता. म्हणजे अशा प्रकारचे लोक ओला उबर सारखी टॅक्सी चालवतात आणि त्यांना 4:30-4:45 रेटिंगही मिळतं. आणि तो आम्हाला रात्री 2:30 वाजता ठाण्याला जायचं असताना अंधेरी वेस्टला घेऊन गेला. आणि त्यामुळे मनात शंका की हे कोणाला सांगावं, म्हणजे काही तेव्हा तर ते काही असं. तर ही जी भीती आहे, अशा प्रकारची भीती मुंबईत कधी नव्हती. म्हणजे जसं दिल्लीमध्ये संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला बाहेर पडायला एक दडपण असतं, तशा प्रकारची भीती मुंबईत नव्हती. तशा प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अजून झालेली नाहीये. पण गेल्या काही वर्षात जे बदल रस्त्यावर दिसत आहेत ते जर असे चालू राहिले आणि जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहिली नाही, कारण हा मुद्दा कायम बांगलादेशी घुसखोरांबद्दल बोलला होता. आत्ताच काल परवाचंच उदाहरण आहे, कोणतरी अश्लील सिनेमात काम करणारी एक अभिनेत्री कोण आहे तिला पकडण्यात आलं आणि ती काहीतरी बन्ना शेख म्हणून काहीतरी नाव होतं आणि ती काहीतरी बर्डे नावाने वावरत होती. आणि त्याच्यावर या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, पण अरे ही काही राष्ट्रीय सुरक्षेला धोका कशी असू शकते, ती तर बिचारी पोट भरायला आली होती. म्हणजे मानवतेच्या दृष्टीने आपण असाही विचार करू शकतो. मुद्दा तो नाहीये की तिचा धोका आहे का नाही. जेव्हा अशा प्रकारच्या कॉलनीज मुंबईत तयार होतात तेव्हा त्याच्यात ज्या अनैतिक अनधिकृत बेकायदेशीर गोष्टी चालतात त्या पोलिसांना किंवा तपास यंत्रणांनाही पकडणं अवघड जातं. आणि त्याच्यामुळे
सुरक्षिततेसाठी जे जे हल्ली आता सातत्याने मध्यमवर्गीयाला सांगण्याचा अग्रलेखांच्या नवीन बादशाकडनं जो प्रयत्न केला जातो की स्थिर सरकार देशासाठी धोका आहे, तुम्हाला आघाडी सरकार हवं, अस्थिर सरकार पाहिजे, म्हणजे तुम्हाला म्हणजे काय होतं की चुकाही मोठ्या केल्या जात नाही, छोट्या चुका केल्या जातात. पण जेव्हा अशा प्रकारचा सगळा खिचडी सरकार किंवा अशा प्रकारची व्यवस्था असते तेव्हा सगळ्यात पहिला बळी हा सार्वजनिक सुरक्षेचा दिला जातो. जे आता युरोपमध्ये प्रसाद जसं म्हणाला तसं युरोपीय देशांमध्ये जे होतंय ती गोष्ट आपल्याकडे होऊन द्यायची नसेल तर ते एक सातत्य जे आतापर्यंत आपण राखलंय ते राखणं आवश्यक आहे. आता आपण शेवटाकडे येतोय. हो, एक तपशील छोटा जोडणं गरजेचं आहे याच्यामध्ये. अनय यांनी सांगताना प्रामुख्यानं दहशतवाद या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं. मी त्याला 2 छोटे पूरक मुद्दे जोडतो. आणि इस्रायली कॉन्सुलेट बरोबर काम करतात, त्यामुळे जी. दहशतवाद या विषयावर त्यांच्याशी आपण वेगळी चर्चा ठेवू. अधिकारवाणीनं ते बोलूही शकतात अधिकारवाणीने बोलू शकतात. आणि दहशतवाद मिटवायचा कसा त्याची क्लृप्ती सांगू शकतात. नाही, त्याच्यातून एक लक्षात आलं मला, तुम्ही जो उदाहरण सांगितलं की मुस्लिम महिला काम करणारी, जो 7 नोव्हेंबर ह्यांचा इस्रायलमधला हल्ला 7 ऑक्टोबरचा जो हल्ला झाला त्यावेळेला ते गाझापट्टीतून येणाऱ्या कामगारांनीच ते घडवून आणलं होतं. ही पण तिला बॅकग्राऊंड होती थोडीशी, बरोबर आहे ना? जस्ट त्याची आठवण करून दिली नाही. एक तपशील आपण ना बऱ्याचदा बृहत चित्र पाहतो आणि ती एक स्वाभाविक मानवी स्वभाव आहे, कारण आपल्याला ते समोर दिसत असतं. आपल्याला आनंद या गोष्टीचा आहे की 2014 नंतर मुंबईत बॉम्ब फुटले नाहीत. आपल्याला याचा आनंद असतो की 2014च्या नंतर मुंबईमध्ये तुलनेनं सार्वजनिक व्यवस्था नीट राहील असं वातावरण राहिलं, म्हणजे आंदोलनं बंद हे कमी झाले. पण या दरम्यानच्या काळात 2019च्या आसपास एक अत्यंत वेगळ्या स्तरावरचं राजकारण सुरू झालं आहे, जे आता 2024ला कायमचं संपावं अशी इच्छा आहे. आणि ते राजकारण हे एका वेगळ्या मुद्द्याला दाबू पाहतं. तो मुद्दा काय आहे? अंमली पदार्थांचा व्यापार. अडचण आहे. अगदी इतका गंभीर मुद्दा आहे ज्या मुद्द्याकडे मुंबईकर म्हणून आपण सहज दुर्लक्ष करतो. मी वैयक्तिकरित्या मोदी सरकारचे यासाठी आभार मानेन, कारण या प्रकरणावर आल्या दिवसापासून नो कॉम्प्रोमाइज पॉलिसी आहे. या एका मुद्द्याच्या बाबतीत मी त्यांना 100% मार्क देईन. भारतात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थांच्या व्यापाराला समर्थन देणाऱ्यांचं मणिपूर त्याच्यातूनच घडलंय. जी, तो तर आहेच, वेगळा स्वतंत्र चर्चेचाच मुद्दा आहे. पण म्हणजे सांगण्याची पद्धत कशी असते बघा. गुजरातच्या बंदरांवर अंमली पदार्थ पकडले जातात, पकडले गेल्याचं कौतुक होत नाही, पण ते गुजरातमध्ये बघा आले अंमली पदार्थ म्हणून प्रचार सुरू असतो. आपण मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या सरकारमधला एक मंत्री आपल्या जावयाच्या मदतीनं काय षडयंत्र रचतो. आमच्याकडे बोरिवलीला एक फार प्रसिद्ध पानवाला आहे, घंटावाला पानवाला म्हणून त्याला ओळखलं जातं. तो त्याला आणून काही विशिष्ट पदार्थ देतो, त्याला सांगतो की ह्याची ट्रायल म्हणून 15 दिवस तू ग्राहकांना वाट, आणि नंतर या माध्यमातून पूर्ण मुंबईतल्या पानवाल्यांच्या मदतीनं हाच पदार्थ विकण्याची आपण साखळी उभी करू. हे त्याचा जावई करत होता, कोण माणूस सांगायची गरज नाही. आता सध्या माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कोण माणूस तो? बरं, ठीक. हां बस. अच्छा. तर हे सगळं सरकारात बसून चाललं होतं. हे सगळं मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते आपल्या मांडीला मांडी लावून करू देत होते. हे सगळं कुठे ना कुठेतरी रोखलं गेलं, कारण ते सत्तेतून बाहेर गेलं व्यक्तिमत्व. पण ही परिस्थिती केवळ तिथं थांबत नाहीये. दुर्दैवानं MIMचा एक आमदार हा याच पद्धतीच्या वातावरणाला पोषक वातावरण तयार करतोय. आज दक्षिण मुंबईतून सुरू झालेलं हे लोण वांद्र्यापर्यंत आलेलं आहे आणि उपनगरामध्ये ते वेगानं पसरतंय. मी ज्या भागात पाहतो, किती मोठ्या प्रमाणामध्ये मुलं सिगरेट पिऊ लागली आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया सिगरेट पिऊ लागल्यात, मुली सिगरेट पिऊ लागलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींना आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सोडून देणार आहोत? आरोग्य हा विषय किती गांभीर्यानं घेतो आपण. तुम्ही सुरुवात जी केली तिथपर्यंत परत येतो. तुम्ही सिगरेटचं सेवन करू देणं, सिगार फॉर फिगर या अनुषंगानं त्यातला पाठिंबा देणार असाल तर त्याचे पुढे होणारे जे दुष्परिणाम आहेत
त्यातून तुमची कमकुवत पिढी घडणार आहे, त्यातून तुमचे पुरुष नपुंसक होणार आहेत आणि त्यातून तुमच्या स्त्रिया संतती जन्मू शकणार नाहीत. तिरका कोणीतरी विचार करणार म्हणू शकतं की बायकांचं काही हेच काम आहे का? निसर्गानं ते काम दिलंय हे स्वीकारायला हवं. उद्या देशाला तरुणांची गरज लागणार आहे. देश टिकायचा असेल, तुम्हाला जर फॅमिली वाढायला पाहिजे. मुद्दाम अगदी तुम्हाला तरुण तयारच करावे लागतील. या सगळ्या गोष्टी संपवण्यासाठीचं हे षडयंत्र मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या विरोधातली सरकारं काम करतायत. त्यासाठी आपल्याला कोणती सरकार उपयोगी आहेत ते ओळखायला हवं. एक आणखीन छोटा अगदी पटकन मुद्दा मांडतो. एका बाजूला अंमली पदार्थ आहे, दुसऱ्या बाजूला हे का लक्षात घेत नाही आहोत की आपले तरुण अधिकाधिक कामुक व्हावेत म्हणून प्रयत्न होत आहेत. तुम्ही लेटेस्ट आलेला सोशल मीडियाचा रिपोर्ट पहा. भारतात सर्वाधिक वेळ यूट्यूबवर खर्च होतोय. काय पाहिलं जातं यूट्यूबवर? कोणत्या प्रमाणामध्ये आपण प्रोत्साहन देतोय या गोष्टींना? जितेंद्रच्या मुलीच्या एक कानफाडात कधीतरी जाऊन बसली पाहिजे. एका बाजूला ती बालाजी टेलिफिल्म्स नाव लिहिते आणि दुसऱ्या बाजूला उल्लू नावाची एक सेक्स सिरीज चालवते, सॉफ्ट पॉर्न. हे सगळं तुमच्या मुलांच्या घरात, तुमच्या पोरांच्या हातामध्ये पोचलेलं आहे. आपण शेवटात आलो आहे. म्हणजे आता आपण सगळे मुंबईचे सगळे प्रॉब्लेम्स अनेक मुंबईकराच्या जीवनातील अनेकांना स्पर्श केला. तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे की काय वाटतं की मुंबई घडणार की बिघडणार, आणि ती घडायची असेल तर मुंबईकरांनी काय केलं पाहिजे? हा याबद्दल तुमच्या दोघांचंही मतं जाणून घ्यायला आवडतं. जी आज सातत्याने चर्चा होते की मुंबई मागे पडते, दिल्ली पुढे जाते, गुजरात पुढे जाते. ही दिल्ली का पुढे गेली? कारण दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांचं सरकार आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार, आणि त्यावेळेला कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या बद्दल आपण सगळीकडे चर्चा वगैरे झाली. पण या काळामध्ये दिल्लीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, त्यामुळे दिल्ली आज मुंबईच्या पुढे गेलेली आहे. बऱ्याच म्हणजे अर्थात ती पुढे आहे का नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा होईल, पण जी दिल्लीची प्रगती झाली मोठ्या प्रमाणावर ती या गोष्टीमुळे झाली. आत्ता केंद्र सरकारमुळे जिथे ज्या भव्य फॅसिलिटी, म्हणजे ज्या केंद्र सरकारने तिथे भारत मंडपम असेल किंवा या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, आपल्याकडे त्या गोष्टी दुर्दैवाने खाजगी क्षेत्राला, म्हणजे आता मुंबईमध्ये जिओ मॉल असेल किंवा जिओ कन्व्हेन्शन सेंटर, पण अशा प्रकारच्या गोष्टी दिल्लीमध्ये सार्वजनिक क्षेत्रात तयार केल्या गेल्या. मुंबई मागे पडली कारण 15 वर्ष केंद्रात आणि राज्यात एकच सरकार होतं, पण त्या सरकारच्या एकमेकांची उणीधुणी काढण्यात त्यांचा वेळ खर्च होत होता. आणि आता त्या फेजमधनं मुंबई बाहेर पडली, पण 2.5 वर्षाचा कालखंड आपल्या मनात घर करून आहे आणि तो आपण विसरता कामा नये. कारण तुम्हाला राजकारणामध्ये मेमरी, शॉर्ट लिव्ह मेमरी असते, आणि त्यामुळे या कालखंडात कशा प्रकारे स्थगितीची कामं देण्यात सारखं, म्हणजे कुठल्याही गोष्टीला स्थगिती, आणि त्याच्यामुळे मुंबईचं जे नुकसान झालंय, तर ती जी माध्यमातनं भावना तयार केली जाते विक्टीमहूडची, त्या विक्टीमहूडसाठी आपण स्वतःही तितकेच जबाबदार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि ती फेज पुन्हा येऊ नये असं वाटत असेल तर निदान जे डबल इंजिन नाही पण ट्रिपल इंजिनचं सरकार, आता त्यातलं एक इंजिन केव्हापासून बंद पडलं ते कधी सुरू होणार महापालिकांचं माहिती नाही, पण निदान त्या विचाराने मतदान करायला जावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा आपण मध्यमवर्गीयांकडनंच व्यक्त करू शकतो, कारण बाकीच्यांसाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा गोष्टी आहेत, आपल्यासाठी ती नाही आहे. आपणच ते जबाबदारीने करू शकतो. मी नावं घेऊन बोलणार आहे आणि मला वाटतं की तुम्ही थोडीशी परवानगी मला किमान द्याल. 2च नावं घेतो फक्त, एक मविया सरकार आणि एक महायुती सरकार, एवढी तरी अनुमती आहे मला वाटतं. आपण 2019 ते 2024 या एका कालखंडाला 2 विभागणीमध्ये पाहतो आहोत. मवियाचं सरकार आहे आणि एक महायुतीचं सरकार आहे. मवियाच्या सरकारला मी जुलमी आणि खोटं बोलणारं सरकार म्हणतो. का? उदाहरणासह स्पष्टीकरण. खोटं काय बोललं गेलं? 2च उदाहरणं देतो, त्याच्यावरून सरकारची मानसिकता लक्षात येईल. त्या सरकारचे सगळे मंत्री प्रमुख सातत्यानं सांगत होते कोरोनाच्या लशी पुरेशा दिल्या जात नाहीत, आणि त्याच वेळेला त्याच सरकारचा मुख्य सचिव ट्विट करून सांगत होता पुढचे 2 दिवस पुरतील इतक्या लशी आमच्याकडे आहेत. हे ट्विट आहे, जाऊन पाहू शकता. सीताराम कुंटे त्याचे प्रमुख होते. दुर्दैवानं नंतर ते कुंटे आहेत इथपर्यंत राजकारण पोचलं. ते करू शकतात तसं राजकारण. आणखीन एक उदाहरण, केंद्र सरकारनी इंधनाचे दर कमी केले, मविया सरकारनी घोषणा केली आम्ही
अमुक अमुक 5 रुपये लिटर मागे कमी करून टाकले. ते 5 रुपये यांनी कमी केलेच नव्हते, ते जीएसटीत आपोआप कमी झाले होते. सेल्स टॅक्स सेल्स टॅक्समध्ये, माफ करा. तर करामध्ये जी कपात होती ती आपोआप झाली होती. ह्यांनी सांगताना सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितलं की ही आम्ही केलेली कपात आहे. हे घडलं नाही. दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर तेवढेच दर होते जेवढे केंद्र सरकारने कमी केले होते. हे झालं खोट्या बोलण्याची 2 उदाहरणं. जुलमीपणाची तर अनेक उदाहरणं आहेत ना. एखाद्याच्या घरावर बुलडोझर पाठवला. आज योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझर चालवल्यावर ज्यांना पोटात दुखतं त्यांना कंगना राणावतच्या ऑफिसमध्ये बुलडोझर पाठवला, त्यावेळेला फार आनंद झाला होता. अनेक गोष्टी आहेत. नेव्ही ऑफिसरला घरात घुसून मारले. तुम्ही मग मध्यमवर्गीयाला काय म्हणताय? म्हणजे मला तेच तुमचं मध्यमवर्गीयांना काय सांगणं असेल? आता त्याच निमित्तानं पुढच्या टप्प्यात येतो. पटकन मिनिटभरामध्ये संपवतो. आता आपण तुलनेनं महायुतीच्या सरकारमध्ये जर विचार केला तर दिसतंय काय? तुम्ही शांतपणे घरात झोपू शकताय. तुम्हाला घरात येऊन कोणीतरी उचलून घेऊन जात आहे असं आज दिसत नाही. मवियाच्या सरकारमध्ये अनेकांवर केवळ आणि केवळ या निमित्तानं खटले भरले गेले ट्विटरवर. अगदी. कारण त्यांच्याकडून एक विशिष्ट प्रकारची वसुली अपेक्षित होती. ही आज होताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही सांगा, मला अजून दिसलेली नाही. त्याच्या पलीकडे जे जे प्रकल्प थांबले होते ते प्रकल्प दुप्पट वेगानं पूर्ण करण्याच्यासाठी हे सरकार काम करताना दिसतंय. त्या पुढे जाऊन मध्यमवर्गीयांची ही तक्रार आहे, आम्ही कर भरणार आहोत, आमचा पैसा उचलायचा आणि सामान्यांच्या हातामध्ये द्यायचा. हे कुठलं आलं राजकारण? पण आपलं, जसं तुम्ही कायम सांगता की त्याग आणि कृतज्ञता, या मुद्द्याच्या आधारे मी हा मुद्दा घेईन की आपण कमवताना दुसरा आपल्यासोबत जर वाटचाल करू शकत नसेल तर त्याला हाताला धरून पुढं नेणं हे सोशलिस्ट सरकारचं काम आहे. त्याच पद्धतीनं ही सरकारं वंचित घटकासाठी काम करतायत. मध्यम वर्ग म्हणून आपण त्याला मदत करणं हे आपलं. त्याच्यात फक्त एकच ॲड करतो मी, कारण जे 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना आहे ही DPT आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिटी, म्हणजे अकाउंटला डायरेक्ट पैसे जातात. पण राज्य सरकार अनेक सबसिडी देतं आणि त्या सबसिडीमध्ये भरपूर घोळ होता. आता कमीत कमी ते पैसे तेवढेच खर्च होत आहेत. मला नाही वाटत एक्स्ट्रा पैसे जात आहेत म्हणून. ते 1500 रुपये जे इतर सबसिडीमध्ये काढून आता तिने डायरेक्ट द्यायला सुरुवात केली, असा त्याचा अर्थ आहे का? आत्तापर्यंत तरी असं दिसत नाही आहे. दुसरी, आता तुम्ही याच अनुषंगाने जेव्हा म्हणता ना की इकडचे पैसे काढले आणि तिकडे घातले, असं नाही आहे. लक्षात आणून देण्यासाठी एक छोटं उदाहरण देतो. वेळ जास्त चालला आहे, पण 2014 ते 19 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री होते. त्यांच्यावर एक मोठा आरोप त्यावेळेला भ्रष्टाचाराचा झाला की यांनी सोलार पंप वाटपामध्ये घोटाळा केला. प्रत्यक्षात ती स्कीम त्यावेळेला जी राबवली गेली त्याचा लाभ आज दिसतो आहे. त्यांनी शेतामध्ये सोलार पंप लावले, त्यामुळे जी वीज निर्मिती झाली त्या वीज निर्मितीमुळे आज शेतकऱ्याला मोफत वीज देणं शक्य झालेलं आहे. हा एक त्यातला अधोरेखित करण्यासारखा भाग. तर पैसे तुमच्या खिशातून काढले आणि कुठे गेले असा भाग इथे दिसत नाहीये. पैशांची तरतूद आहे, कररूपी उत्पन्न येणार आहे, त्याची वाट पुढे कशी असेल हे लिहिलं गेलंय. तर कल्याणकारी राज्य याची अपेक्षा करत असताना मध्यम वर्गानं 1 सुरक्षितता, 2 आपल्या पुढील वाटचालीच्या संदर्भातली स्पष्ट धोरणं कोणाची आहेत, 3 या सगळ्या गोष्टी शक्य कोणाच्या नेतृत्वात आहेत. मग ते नेतृत्व हे अनुभवसिद्ध नेतृत्व आहे का तात्पुरतं उगवलेलं आहे ते आपण ठरवायचं. मला वाटतं अनेक मुद्द्यांना आपण हात घातला आणि त्याच्यामधून तुमच्या डोक्यातही अनेक मुद्द्यांबद्दल विचार सुरू झाले असतील आणि हे विचार मध्यमवर्गीयांनी पुढे त्यांच्या सर्कलच्या पुढे न्यावेत ही अपेक्षा ह्या आजच्या कार्यक्रमातून आहे की जेणेकरून जबाबदारीने वोटिंगला आपण उतरू, जबाबदारीने लोकांना वोटिंग करायला लावू. शॉर्ट टर्म गेनसाठी, म्हणजे निर्मलाजींनी मला असं केलं, निर्मलाजींनी मला तसं केलं, मध्यमवर्गीयाला काही दिलं नाही, ह्या एका गोष्टीसाठी आपण लॉंग टर्मचं काही हरवून बसतोय का ह्याचा विचार करण्याची वेळ आता नक्की आलेली आहे असं मला वाटतं. आणि दोन्ही मान्यवरांनी खरं म्हणजे हे अनेक विषयात त्यांना बोलतं करायची अजून संधी होती, वेळ कमी पडतोय आपल्याला. त्यांनी ते इथे आले, त्यांनी खूप छान पद्धतीने अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आणि विषयाला अजून मोठं केलं तर त्याचा उपयोग पुढे होईल. आणि ज्याच्यातनं आपण जे आज हे विचारमंथन जे करतो, कारण आमचं नावच आहे भारत मंथन, हे मंथन व्हावं
आणि त्यातून चांगलं निघावं. विष प्यायला शंकर आहे, पण तरी पण जे जे काही चांगलं निघेल ते देवांना मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांचं मी इकडे आभार मानतो. काय म्हणता? हां, वन्य आपला हा कार्यक्रम वंदे मातराने होऊन संपणार आहे. मी विनंती करतो केतकरबाईंना. मला वाटतं ह्या दोघांचं टाळ्या वाजून आभार मानणं. थँक्यू व्हेरी मच. कारण अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि ते आले पहिल्या फोनमध्ये त्यांनी हो म्हटलेलं आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले कोटि भुजैर्घृत खरकरवाले अबला केन मा एतबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे
मातरम. भारत माता की जय. जय. आपली मुंबई ग्रुपमधले जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी व्यासपीठावरती यावं. मान्यवरांच्या सोबत एक आपला फोटोग्राफ.